मग तुमचं शरीर कसं असलं, सदृढ असलं पाहिजे ना. तुम्ही शेतातलं चांगलं चांगलं खाताय, फ्रेश भाजीपाला ताजा खाताय. आजची आजची परिस्थिती माहिती आहे का तुम्हाला? स्वतःच्या शेतातला भाजीपाला शेतकरी खात नाही. खरं खोटा आहे? कारण त्याला माहिती आहे त्याच्यावरच्या फवारण्या कसल्या आहेत त्या. आता मला शेतकरी भेटले होते संगमनेर जवळ, तेच मला सांगत होते की साहेब आमच्या शेतातला आम्ही खात नाही. किती दुर्दैव आहे माऊली. सांगा की तुम्ही बियाणं बदलली, म्हणजे हायब्रिडवर आला आणि त्याला लागणारी खतं तुम्ही भरमसाठ टाकली, तुमचं उत्पन्न भरमसाठ वाढले उत्पन्न. साधं सोपं आहे ना. मग जर तुमचं भरमसाठ उत्पन्न वाढलेलं नाही तर तुम्ही खतं का टाकता, हा माझा प्रश्न तुम्हाला आहे. ग्रामस्थ, उपस्थित सर्व शेतकरी मित्र, सेवा संस्थेचे पदाधिकारी, व्यासपीठावरील मान्यवर आणि ज्यांनी मला निमंत्रित केलं ते जालिंदर बोडके आमचे मित्र, त्या सर्वांचं प्रथम मी आभार मानतो. मला यायला अर्धा तास उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी. कारण रस्त्यामध्ये काही शेतकरी मित्र माझी वाट बघत होते, त्यांना ओलांडून मला येता आलं नाही. कारण ते तुमच्यासारखेच कष्टकरी प्रामाणिक शेतकरी, आणि मी आलोय लांबून कोल्हापूरहून, साधारण 450 किलोमीटरवरून आलोय. माझं वारंवार ह्या भागामध्ये येणं होत नाही. त्यामुळं ते शेतकरी गेले 6 महिने माझी वाट बघत होते. त्यामुळे त्यांच्या प्रेमासाठी मला एक 10 मिनिटं रस्त्यावर थांबायला लागलं. म्हणून तुम्ही उपस्थित होता आणि तुम्हाला वाट बघायला लागली, त्याबद्दल दिलगिरी. सर्वप्रथम मी माझी छोटीशी ओळख करून देतो. कारण जसं साहेब आता म्हणाले की परिचय नाही, तो असू शकत नाही. कारण 400-500 किलोमीटरवरून मी आलो आणि अत्यंत अपघातानं जालिंदर बोडके ह्या आमच्या शेतकरी मित्राचा माझा परिचय झाला. कारण ते नैसर्गिक शेती करतात. माझं नाव राहुल टोपले. माझं मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, अत्यंत डोंगराळ भाग असलेलं माझं गाव आहे. अतिशय पर्जन्यमान जास्त असलेलं माझं गाव. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या 3 राज्यांच्या सीमेवर माझं गाव आहे. आम्ही खूप ग्रामीण भागामध्ये राहतो. तिथला माझा जन्म, तिथं माझं शिक्षण, ते माझं मूळ गाव. संपूर्ण लाल माती, भरमसाठ पाऊस आणि डोंगर, शेतीसाठी जरा सुद्धा अनुकूल नसलेलं गाव. नंतर मी शिक्षणासाठी कोल्हापूरमध्ये आलो आणि माझं घर कोल्हापूरला आहे. शिक्षणानं मी सिव्हिल इंजिनियर आहे, बी सिव्हिल. आणि आज तुम्ही सर्वजण ते जमला आहात माझे काही विचार ऐकायला, माझा काही अनुभव ऐकायला. तर माझ्या मुख्य विषयाकडे वळण्या अगोदर मला अतिशय प्रामाणिकपणे तुम्हा सर्व प्रामाणिक शेतकऱ्यांना, कष्टकरी शेतकऱ्यांना एक गोष्ट मला सांगायची आहे. ती म्हणजे मी स्वतः शेतकरी नाही आहे आणि मी कधीही शेती केली नाही मित्रांनो. नाही माझं शेतीमधलं शिक्षण आहे, नाही सर मी शेतीचं प्रशिक्षण घेतलंय. हे ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये 1 मिनिटात असं चालू होईल की जालिंदर भाऊंनी नैसर्गिक शेतीचं ऐकायला बोलवलंय आणि हा माणूस पहिलेच वाक्य बोलतोय की मी शेतकरी नाही. अरे नक्की म्हणजे काय? तर खरं आहे, मी जरी स्वतः शेतकरी नसलो तरी गेली 10 ते 12 वर्ष मी नैसर्गिक आणि पारंपरिक शेती संदर्भात अभ्यास करतो आहे, काही संशोधन करतो आहे. आणि गेल्या 10-12 वर्षात मला तुमच्यासारखे हजारो लाखो शेतकरी भेटले. कारण आम्ही जे काम करतो आहे हे सेवाभावी आहे आणि हे संपूर्ण भारतामध्ये काम चालू आहे. मिशन ऑर्गॅनिक नावाची आमची एक छोटी संस्था आहे. ह्या संस्थेमार्फत आम्ही कष्टकरी गोरगरीब जे शेतकरी आहेत, जे दिवस रात्र राबतायत, जसे तुम्ही आहात, अशा शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत, तुमचे क्रॉप पॅटर्न मध्ये जे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे जमिनीचं आरोग्य खराब झालेलं आहे आणि तुम्हाला अपेक्षित उत्पन्न येत नाहीये, तर हे काय नक्की आहे? माझा शेतकरी आर्थिक संकटामध्ये आहे. तर ह्या संदर्भात
आम्ही अभ्यास चालू केला आणि मित्रांनो त्याचे निष्कर्ष हे अतिशय धक्कादायक आणि भयानक आम्हाला सापडले. माझ्यासारख्या शेतीचा गंध नसलेल्या माणसाला सुद्धा या विषयाचं प्रचंड गांभीर्य जाणवलं. आणि मग एक क्षण असा आला की मला असं वाटलं की जो व्यवसाय जो उद्योगधंदा मी स्वतः करतोय तो थांबवावा आणि आपण पूर्ण वेळ काम करावं. आज इथं बसलेले जे माझ्या शेतकऱ्यांच्या एकूणच तुमच्याकडे बघितल्यानंतर डोक्यावरचे टिळे बघितल्यानंतर असं लक्षात येतंय की तुम्ही प्रत्येक जण परमेश्वराला मानणारे असाल असं माझं वाटतंय. ते दिसतंय मला चेहऱ्यावरून. कारण या शेतीकडे वळण्याचा माझा जो प्रवास होता तो अध्यात्मातून झाला आणि तो तुम्हाला 1-2 मिनिटं मला सांगायचा आहे, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये पुढे प्रश्न काय राहणार नाही. पुण्यामध्ये माझं ऑफिस होतं आणि आजही आहे. मी तुम्हाला सांगितलं की मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि माझं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचं माझं पुण्यामध्ये ऑफिस आहे. पण गेली 10-12 वर्ष मी माझ्या ऑफिसला गेलो नाही. कारण मी दत्त मार्गी आहे, मी गिरणारी आहे आणि गिरणारला गेलो असताना भगवंतानं हा विचारांचा किडा डोक्यामध्ये टाकला. परमेश्वरानं रूढ अर्थानं माणसाला जगण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, तुम्हाला मला सगळ्यांनाच, त्या सर्व गोष्टी भगवंत कृपेनं आणि आई वडिलांच्या पुण्याईनं मला भरभरून मिळाल्या आणि मी पूर्ण समाधानी आणि आनंदी आहे त्या बाबतीत. आणि त्याच वेळेला भगवंतांना मला हेही सांगितलं की तुला आता सगळं दिलंय, आता तुझा मीपणा तुझा अहंकार थांबव आणि जरा समाजासाठी काहीतरी काम कर. आणि तो मोमेंट होता 2012ची दत्त जयंती डिसेंबरला आणि मी गिरणारला गेलो होतो दर्शनाला. आणि तिथून परत येताना मला विरक्तीची भावना आली आणि माझं उद्योगधंदा घरदार सगळं सोडून म्हणजे नकोच वाटायला लागलं. सगळं स्वार्थच संपला. हे ईश्वरीय आहे. हे सोपं नव्हतं मित्रांनो. कारण माझा पुण्यातील व्यवसाय 50-60 कोटीचा बिझनेस मी दरवर्षी करत होतो 20-22 वर्ष. असा चालू असलेला सगळा छान व्यवसाय सोडणं हे सोपं नाही. पण मला माहिती नाही माझ्या मनामध्ये काय झालं किंवा भगवंतानं कुठला आदेश दिला, कुठला आशीर्वाद दिला मला खरंच माहिती नाही. पण एका क्षणी मी माझ्या पार्टनरला सांगितलं की बस आता मला काम नाही करायचं, मी शेतकऱ्यांसाठी काम करणार. पण काय काम करणार हे मला माहित नव्हतं, कारण मला त्यातलं काही कळतच नव्हतं आणि आजही मला काही कळत नाही असं मला म्हणायचं आहे. जे काय थोडंफार मला कळालं ते तुमच्यासारख्या कष्टकरी प्रामाणिक शेतकऱ्यांच्या बरोबर राहिल्यामुळं थोडंफार कळालंय, ते मी तुमच्यासमोर आज मांडणार आहे. आणि शेतीकडे जो वळलो तो एका अपघातानं पुण्यामध्येच माझ्या ऑफिसमधील माझे एक संचालक, माझे मित्र, माझे पार्टनर, बंधुतुल्य मित्र माझे, जे अतिशय तब्येतीनं चांगले होते, स्टड होते, व्यायाम करायचे, सायकलपटू होते. शनिवार रविवारी 100-200 किलोमीटर तो मित्र माझा सायकल चालवायचा, निर्व्यसनी, अत्यंत महत्वाचं, जे सध्या दुर्मिळ आहे. अशा माझ्या मित्राला 2011 मध्ये कॅन्सर झाला आणि त्या सगळ्या गडबडीत एक आमचा अहंकार आडवा आला. हो, मी सुद्धा माणूस आहे आणि मला सुद्धा अहंकार होता. आमच्याकडे सगळे पैसा अडका होता, आमचे कॉन्टॅक्ट चांगले होते, डॉक्टर मित्रमैत्रिणी आमचे पुण्यामध्ये होते आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या कॅन्सरला आम्ही अत्यंत हलक्यामध्ये घेतलं, लाईटमध्ये घेतलं. आम्हाला वाटलं कॅन्सर बरा होऊन जाणार, ते आहे संबंधित. पण असं झालं नाही. प्रारब्धाचे खेळ वेगळे होते. बघता बघता 6 महिन्यामध्ये आमचा मित्र आम्हाला सोडून गेला कॅन्सरनं आणि त्याचा जबरदस्त धक्का आम्हाला बसला. कारण ज्याच्याबरोबर आम्ही 24 तास होतो, व्यवसाय व्यापार करत होतो, एकत्र होतो, असा निर्व्यसनी अतिशय तब्येतीनं चांगले असलेला आमचा मित्र फक्त 6 महिन्यात सोडून गेला. आणि मग आम्ही मानसिक शारीरिक हादरलो आणि मग मनामध्ये प्रचंड विचारांचा गोंधळ सुरू झाला की हे होतंय कशामुळे. कारण मित्रांनो तुम्हाला हे माहित असेल की कॅन्सर हा संसर्गजन्य आजार नाही आहे. बरोबर ना? बरोबर ना? आपण कॅन्सर पेशंटला जर भेटायला गेलो तर तुम्हाला मला कॅन्सर नाही होत. कालच मी आळेफाट्याला आमचे एक शेतकरी मित्र आहेत, टेलर साहेब, त्यांच्या पत्नी कॅन्सर आजारी आहेत, 4th स्टेज, लास्ट स्टेजला आहेत. त्या माऊलीला काल म्हणजे त्या शेतकऱ्याची इच्छा होती की मी त्यांना भेटावं, म्हणून मी काल त्यांना भेटायला गेलो. बघवलं नाही मग मित्रांनो, खरंच
4 ते 5 पेशंट लास्ट स्टेजचे बघितले तिथं. गलबलून गेलो अक्षरशः. तर त्या माऊलीचा हात हातात घेतला मी काल आणि धीर देण्याचा मी प्रयत्न केला. पण आता काल त्या कॅन्सर पेशंटला मी स्पर्श करून आलो म्हणून मला कॅन्सर होणार नाहीये हे माहिती आहे ना तुम्हाला? कॅन्सर स्पर्शानं होत नाही किंवा कॅन्सर संसर्गानं होत नाही. तर कॅन्सर होतो कुठून याचा आम्ही शोध घेतला आणि तेव्हा प्रचंड धक्का बसला ह्या गोष्टीचा की आम्हाला वाटत होतं की आम्ही सुशिक्षित आहे, शिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे आणि आम्हाला सगळं कळतंय वगैरे. माऊली असं काय नाही बरं का. भगवंतानं ही जी काही सृष्टी निर्माण केली आहे ती तुमच्या माझ्या आकलनाच्या बरीच पलीकडे आहे. आपल्याला अजून 1-2% सुद्धा कळलेलं नाही काय. कुणीही काही किती म्हणू देत, नाही कळलेलं. मी ठाम सांगू शकतो तुम्हाला. आणि तेव्हा आम्ही अभ्यास चालू केला आणि माझा स्वतःच्या अभ्यासाचा विषय हा शेती आणि अध्यात्म आहे. त्यामुळे आज आपण जमलोय नैसर्गिक शेतीचं चर्चा करायला. पण तुम्हाला कळेल थोड्या वेळात मी नैसर्गिक शेतीबद्दल सांगणारच आहे, पण मी जास्त अध्यात्माबद्दल बोलणार आहे कारण तो माझा आवडीचा आणि तो माझ्या कमांड असलेला माझा विषय आहे. आणि मला ही जी गुंफण आहे अध्यात्माची आणि शेतीची ती तुम्हाला सांगायला आवडेल कारण परमेश्वर फक्त देवळामध्ये नसतो, तो तुमच्या माझ्या बरोबर सदैव असतो. तुम्हाला मला त्याचं रूप बघता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. आणि आजकाल इथंच प्रॉब्लेम झालाय. माणसाचा अहंकार वाढलाय. प्रत्येकाला वाटते की मला सगळं कळतंय, मला सगळं माहिती आहे, मी माझं, याच्यामध्ये आपण सगळेजण गुरफटलेले आहोत. आणि ह्या अहंकारापायी आपल्या शेती व्यवस्थेचं सुद्धा अतिप्रचंड नुकसान झालेलं आहे. ते कसं झालंय हे मी तुम्हाला अतिशय सविस्तरपणे सांगणार आहे. फक्त हा विषय आता मी चालू करतोय तर मला एक विचारायचं की आपल्या वेळेची काय हे आहे, वेळ आपण किती वेळ आहे आपल्याकडे? आता 11:15 वाजलेले आहेत. भरपूर वेळ आहे नक्की. तर उपस्थित सगळ्या माझ्या शेतकरी मित्रांना विनंती आहे का, ज्या क्षणी तुम्हाला कंटाळा येईल किंवा वाटेल आता बस, तेव्हा बिनधास्तपणे मला सांगा. कारण हा विषय तुम्हाला कळेल की हा गुंतत जातो. मीही थांबत नाही, ऐकणारही थांबत नाही, पण आपल्याला व्यावहारिक भान आहे. प्रत्येकाला कामं असणार आहेत, घरी जायचं असणार आहे, जेवणाच्या वेळी होणार आहेत. त्यामुळं प्रामाणिकपणे कंटाळा आला की सांगा, मी थांबतो. आपण सुरू करूया. अत्यंत अपघातानं मला शेती व्यवस्थेकडे ओढलं गेलं की भगवंताची कृपा आणि भगवंताचा आदेश. मित्र कॅन्सरने गेला आणि कॅन्सर कसा होतोय हे आम्ही शोधायला लागलो, डॉक्टरांची चर्चा करायला लागलो आणि मग असं लक्षात आलं की आपण दिवसभर जे अन्न खातो, ज्या पद्धतीचा आपल्या शरीराला अन्नाची गरज आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण सेवन करतो त्या अन्नामधून अत्यंत विषारी घटक आपल्या पोटामध्ये जात आहेत आणि ते विषारी घटक आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर तेच तुमचं कॅन्सर व्हायला कारणीभूत होत आहे. हे आता शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. हे शासनानं देखील मान्य केलंय. अनेक शास्त्रज्ञांनी त्याच्यावर काम केलंय आणि तशा प्रकारचे रिपोर्ट्स आता आलेले आहेत. आता जे विषारी अन्न आपण सर्वसामान्य लोक खातो, मी सुद्धा खातोय कारण ऑप्शन पर्यायच नाहीये त्याला, कारण आपल्या समोर येणारं अन्न तेच आहे. तर हे विषारी अन्न तयार कोण करतं? कोण करतं? आपणच करतो, तुम्ही आणि मीच करतो. म्हणजे तुमच्या माझ्या शेतामध्ये जे अन्न तयार होत आहे त्या अन्नातून ही रोगराई पसरती आहे. हे ऐकायला जरी वाईट वाटलं तरी ते सत्य आहे. बरोबर आहे ना? आपण लोकांनी नैसर्गिक शेती सोडून जेव्हा रासायनिक शेतीकडे आपण शिफ्ट झालो, कशा करता? त्यात माऊली तुमची चूक नाही आहे बरं का. मी तुम्हाला तुमची चूक किंवा तुमचा अपमान करणारा मला काही बोलायचं नाही आहे, पण आपण स्पष्ट चर्चा करूया. तुम्हीही मला काही तुमच्या गोष्टी सांगा आणि मीही मला तुमच्याला काही गोष्टी सांगतो. माझ्या शेतकरी मित्रांना शेती परवडत नाही म्हणजे काय की तुम्हाला शेतामध्ये
अपेक्षित उत्पन्न येत नाही, बरोबर? तुम्हाला जे वाटते की बाबा मला एवढं उत्पन्न आलं पाहिजे ते येत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, सध्याच्या सर्व शेतकऱ्यांना असं वाटतंय की नैसर्गिक म्हणजेच ऑर्गॅनिक शेती केली तर आमचं उत्पन्न कमी होत आहे, बरोबर आहे? बरोबर आहे ना? त्या चुकी नाही, आपण बोलूया, म्हणजे हा एक तर्फी नाही, तुम्ही पण मला बोलणं अपेक्षित आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये असं आहे की नैसर्गिक शेती करायला लागलो आम्ही, ऑर्गॅनिक कडे जायला लागलो तर उत्पन्न काय आम्हाला रासायनिक सारखं येणार नाही वगैरे, कमी येते वगैरे, बरोबर आहे ना? इथं आता किती शेतकरी आहेत जे नैसर्गिक शेती करतायत? आता बोलताना कळालं, 4-5 जण आहेत तुम्ही. आता ह्यांचे पण अनुभव आपण नंतर ऐकूया की हे कशा पद्धतीने शेती करतायत, ते सुखी समाधानी आनंदी आहेत का, त्यांचं उत्पन्न किती येत आहे. पण मला हे तुम्हा सगळ्यांना अतिशय नम्रपणे आणि प्रामाणिकपणे सांगायचं आहे की बऱ्याचदा कर्णोपकरणी ज्या बातम्या आलेल्या असतात, कोणी चर्चेतनं काही गोष्टी बोललेल्या असतात, त्याच्यावर आधारित आपण आपली मतं बनवतो, बरोबर आहे? स्वतः एखादा प्रयोग आपण कधी करत नाही, कारण प्रत्येकाला काय वाटत असते, दुसऱ्यानं पहिल्यांदा करून बघावं, तुझं काय होतंय ते मी बघतो आणि मग बघून नंतर मी करतो. कारण आपल्यामध्ये प्रयोगशीलता आणि ते धाडस नाहीये. इथंच थोडा प्रॉब्लेम आहे. तुम्ही लोकांनी काही प्रयोग केले पाहिजेत, त्याशिवाय खरं खोटं तुम्हाला कळणार नाही. आणि आम्ही जे गेले 8-10 वर्ष तुमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या बरोबर जे काम करतोय, त्यातून आमच्याकडे आलेले निष्कर्ष, आम्ही केलेले प्रयोग हे आम्हाला वेगळंच सांगतायत. कारण आम्ही नैसर्गिक आणि पारंपरिक शेती संदर्भात मी बोलतो नेहमी आणि मी लोकांना मार्गदर्शन करतो. माऊली, जर तुम्ही नैसर्गिक शेती करत असाल, म्हणजे निसर्गाबरोबर जर तुम्ही शेती करत असाल, तर माझं म्हणणं असं आहे, माझा अनुभव असा आहे की एकही शेतकरी नुकसानीमध्ये जाणार नाही, कधीही तुमचं उत्पन्न घटणार नाही, हे मी तुम्हाला सप्रमाण सिद्ध करून दाखवू शकतो. अनेक शेतकऱ्यांचे रेफरन्सेस नंबर तुम्हाला देतो, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, काही जवळपास आहेत तुमच्या, त्यांच्या प्लॉटला जाऊन या आणि ती लोक कसं फायद्यामध्ये शेती करतायत, अत्यंत कमी खर्चामध्ये, कमी कष्टामध्ये भरघोस उत्पन्न कसं येतंय निसर्ग आधारित, हे तुम्ही सुद्धा समजून घ्या. आता मी तुम्हाला सांगणारच आहे, पण ज्यांच्या मनामध्ये शंका येते, ज्यांना हे गोष्ट वाटते की असं होणार नाही, त्यांनी काही शेतकऱ्यांना भेटणं गरजेचं आहे. कारण मी शेतकरी नाही, ते शेतकरी आहेत. तुम्हाला त्यांची गोष्ट लगेच पटेल मी सांगितल्यापेक्षा. निसर्ग आधारित शेती माऊली अत्यंत सोपी आहे आणि माझ्यासाठी ती आध्यात्मिक आहे. तुम्ही मानो अगर न मानो, कारण ही चराचर सृष्टी जी भगवंतानं निर्माण केलेली आहे, यावर तर दुमत नाही ना कोणाचं, ही सृष्टी परमेश्वराने निर्माण केली आहे. ह्या सृष्टीचा एक नियम आहे मित्रांनो. तो नियम काय सांगतो माहित आहे? जीवो जीवस जीवनम, हे संस्कृत सुभाषित आहे. जीवो जीवस जीवनम म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे, असं या सृष्टीची रचना आहे जी भगवंतांनी तयार केली आहे. परस्पर अवलंबून जे जीव असतात ते एकमेकाला सपोर्ट करत असतात. तुमच्या शेती व्यवस्थेसाठी सुद्धा भगवंतानं हीच व्यवस्था तयार केली आहे. शेतीसाठी निसर्गामध्ये भगवंतानं अनेक गोष्टी मोफत तुमच्यासाठी दिलेल्या आहेत, ज्या आपल्या सृष्टीमध्ये आहेत. काही शेतकऱ्यांना त्या माहीतच नाहीयेत आणि काही शेतकऱ्यांना त्याचा विसर पडलाय. प्रत्येकाला वाटतंय की शेती मी करतो आहे, माझ्यामुळे होतंय, मी राबतोय. मित्रांनो, मला अत्यंत नम्रपणे विनंती करायची आहे की ज्या क्षणाला तुम्ही मीपणाचा अहंकार थोडासा बाजूला ठेवाल आणि सर्वशक्तिमान परमेश्वराला तुम्ही आळवाल किंवा त्याच्याकडे समोर जाल, तुम्ही त्याची आठवण काढाल, तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की ह्या सृष्टीच्या नियमानुसार तुमच्या शेतामध्ये सुद्धा भगवंताचा वास आहे बरं का, आणि आम्हाला तो आढळला आहे. त्यासाठी तुम्हाला दररोज मंदिरात यायची गरज नाही. तुम्ही तुमच्या शेतामध्ये गेला तरी तुमची माऊली तुमच्या शेतामध्ये आहे. कांदा मुळा भाजी
अवघी विठाई माझी. आपल्या संत परंपरेमध्ये, अतिशय समृद्ध भारतीय संत परंपरेमध्ये, प्रत्येक संतांनी, प्रत्येक जाती धर्माच्या संतांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये शेती कशी करायची हे लिहून ठेवलेलं आहे. आपल्याला त्याचा विसर पडलाय किंवा आपल्याला ते माहीतच नाहीये. मला तुमच्यासारख्या वारकरी काही मित्रांनी आम्हाला ते काढून दाखवलं, साहेब ह्यात सगळं लिहिलंय. अरे मला सुद्धा माहित नव्हतं, कारण मी त्या वाटेचा नव्हतोच. आणि ते वाचल्यानंतर आमच्या डोक्यात प्रकाश पडला, अरे हे सगळं लिहिलेलं आहे, वाचायचं कुणी? तुम्ही एकादशी करून वारीला जाऊन एवढी भगर खाण्यापेक्षा माऊलींनी काय सांगितलंय तेवढं जरी वाचला ना, तरी तुमची शेती फायद्यामध्ये. अतिशय सखोल सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे शेतामध्ये काय करायचं, पेरण्या कधी करायच्या, फवारण्या कधी करायच्या, कधी काय करायचं नाही, हे सुद्धा संत परंपरेमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्या पुराणामध्ये पण लिहिलेलं आहे. आपल्याला माहिती नाही. आपण वेगळ्याच ठिकाणी गेलोय, शेती म्हणून वेगळीच काहीतरी करतोय. म्हणून शेतकरी मित्रांना माझं नेहमी सांगणं असतं की शेतामध्ये फार काय करतोय मी हे करायला जाऊच नका. जास्त ऍक्टिव्हिटी शेतामध्ये करू नका. कारण ही जी निसर्ग व्यवस्था आहे ना, जे भगवंतांना तयार केलेली, या निसर्ग व्यवस्थेमध्ये तुमच्या फायदेशीर शेतीचं मूळ दडलेलं आहे. तुमच्या शेतासाठी हजारो गोष्टी भगवंतांना सृष्टीमध्ये केलेल्या आहेत. त्यांचा आधार घ्या. ती नैसर्गिक शेती, ती पारंपरिक शेती. तुम्ही भरमसाठ खतं घातली, मी हे केलं, मी ते केलं, चुकलं 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 चुकलं. तुम्ही अनैसर्गिक शेतीकडे गेलेला आहात. तुम्ही आज देवठाण भागामध्ये आहात, ह्या पट्ट्यामध्ये तुम्ही काम करता आहात. आता येताना बघितलं, सुंदर सुंदर आहे, कंटूक छान आहे, मस्त आहे, प्रसन्न आहे अक्षरशः. मी पहिल्यांदा आलो ह्या भागामध्ये. आज तुम्ही इथं जमलेले जे काय 25-50 शेतकरी आहेत, त्यांनी मला खरोखर सांगावं की आपल्यापैकी किती जण शेतीमध्ये फायद्यात आहेत किंवा आनंदी समाधानी आहेत. खरं सांगा, हात वर करूया बघा, कोण कोण शेतात फायद्यात आहे? 1 2 3 4 5 6 7, 50 मधले 7, 10 ते 12%. बाकी सगळे लोक शेतामध्ये त्रासलेली आहेत. बरोबर? शेती परवडत नाहीये माऊली, बरोबर ना? अपेक्षित उत्पन्न येत नाही आहे, आर्थिक ताळमेळ बसत नाही आहे, सोसायट्यांचे कर्ज फिटत नाही आहेत, दरवर्षी नवं करतोय मार्चला, सोसायटीत गेल्याशिवाय शेती करता येत नाही. सोसायटीची पदार्थ वगैरे आहेत तिथं, त्यांची माफी मागून सगळ्यांची, थोडं स्पष्ट. माऊली, तुम्ही शेती तुमच्यासाठी करत नाही, सोसायट्यांची कर्ज भागवायला शेती करताय, हप्ते फेडायला. खरं काय खोटा आहे? उरतंय काय आपल्याकडे? आपल्याकडे काही उरत नाही. दरवर्षी नवं. हे तुम्हाला गमतीत सांगतोय, पण हा विषय गंभीर आहे. आपण कर्जमुक्त होऊ शकत नाहीये, किंवा त्यातून, त्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हे माझ्या भांबवलेल्या शेतकऱ्याला कळत नाही. बरोबर? त्याची कारणं हजार आहेत. उत्पन्न येत नाही, बियाणं प्रॉब्लेम आहेत. बियाणं कुठली आहेत आपल्याकडे? ओरिजिनल बियाणं आहेत, देशी बियाणं का मोडली? काही लोकांकडे आहेत. का मोडली बियाणं आपण? कारण तुम्हाला सांगण्यात आलं की जवारी देशी बियाणानं उत्पन्न फार येत नाही. खरं आहे की नाही? इथं फसला बघा तुम्ही. असं काही नाही आहे बरं काय, हा गैरसमज आहे. आपल्याकडची जी व्यवस्था आहे, आपण शेतीबद्दल फक्त बोलूया, ही व्यवस्था संपूर्ण धनदांडग्या भांडवलशाही लोकांच्या हातामध्ये आहे. खरं आहे का खोटा आहे? तुमचा माझा कंट्रोल आहे? साधं माऊली मला सांगा, व्यवहारातील आज तुम्ही लोक दिवस रात्र शेतामध्ये राबता, थंडी वारा ऊन पाऊस दिवस रात्र बघत नाही. कित्येक वेळेला पाण्याच्या पाळ्या तुमच्या रात्री 1:30 2 ला येतात. बरोबर? झोप सुद्धा नाही. घरातील मंडळी पहिलं उठ पाणी जावा पहिला, पाणी मिळणार नाही महिनाभर. तुमच्या जीवाला शांतता आहे? अशा परिस्थितीमध्ये, ताणतणावामध्ये अथक कष्ट करून, सोसायटीची कर्ज काढून तुम्ही शेती करताय. तुमच्या कष्टाला सलाम आहे बरं का, खरोखर सलाम आहे. पण तुम्ही अशा परिस्थितीमध्ये ह्या कष्टातून कर्ज काढून राबून दिवस रात्र
ज्या पद्धतीने शेतीमाल तयार करता, तो शेतीमाल जेव्हा मार्केट यार्डमध्ये एपीएमसीला किंवा विक्रीला जेव्हा जातो यार्डामध्ये, तेव्हा त्या शेतीमालाचा दर ठरवण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला आहे का? का नाही आहे? याचं उत्तर शोधलंय का तुम्ही? जो कष्टकरी आहे, जो घाम गाळतोय, त्या माणसानं त्याचा दर ठरवला पाहिजे. हा व्यवहार आहे, हे अध्यात्म आहे, हे नीतिमत्ता आहे. पण तुम्ही राबलेला शेतीमालाचा भाव तिसरा माणूस निवांत झोपून येऊन कट्ट्यावर उभं राहून पट्टे गाडून तो ठरवणार. ही व्यवस्था माऊली तुम्हाला पटते? ही पटत नाही. तरी सुद्धा न पटणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात आजपर्यंत कोणी आवाज उठवलाय का बरं? तर सांगा मला. शेती परवडत नाही, त्यातलं हे मुख्य कारण आहे. शेतीला योग्य दर मिळत नाही, आपल्याकडे हमी भाव नाही. बरोबर? तुम्ही राबत असताना तुम्हाला माहित नसते की तयार झालेल्या शेतीमालाचा दर किती येणार आहे, तुम्हाला माहिती नाही. अंधारात चालताय माऊली तुम्ही. आणि सोयाबीनला जास्त दर ह्या वर्षी आला तर भावड्या आशेनं आपण सगळेजण सोयाबीन करतोय, आणि पुढच्या वर्षी सोयाबीन आल्यावर सोयाबीनचा दर आला बघा. बरोबर. आणि जेव्हा तुमचे डाग सगळे जातात विक्रीला, तेव्हा जाताना तुमच्या खिशामध्ये चिठ्ठी असते देणेकऱ्यांची. बरोबर? सोसायटीचे कर्ज, उदर, बियाणं, औषध, म्हणजे पैसे याच्या अगोदर जायची लिस्ट तयार आहे तुमच्याकडे. आणि मग तिथे गेल्यावर तुमचा दर पाडला जातो, व्यवस्थित पाडला जातो दर. शेअर मार्केट सारखा आहे ते. आणि गल्ल्यावर बसलेला माणूस तुमच्या कष्टाचं सगळं ओढून घेतोय, आणि तुम्ही छाती दडपते, डोळ्यामध्ये पाणी येतं. दबदबलेल्या डोळ्यांनी दाटलेला कंठ घेऊन मिळेल ते पैसे, मी तर नेहमी म्हणतो की अपमानास्पद पैसे घेऊन तुम्ही येताय आणि देणी भागवताय. पुन्हा सगळं रिकामं, परत सोसायटी. तीच व्यवस्था आहे ना माऊली? ही फक्त तुमची नाही, ही अखंड भारताची व्यवस्था आहे. मी संपूर्ण भारतामध्ये फिरलोय, तुमच्यासारख्या लाखो शेतकऱ्यांना मी भेटलोय. प्रत्येक ठिकाणी हा प्रॉब्लेम. शेतकरी संघटित नाही आणि शेतकऱ्याला संघटित होऊ दिलं जात नाही. लक्षात ठेवा. बरोबर? आज तुम्हाला इतक्या वेगळ्या चक्रव्यूहात अडकवलेला आहे की तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याची तुमची मानसिकताच होऊ शकत नाही. जबरदस्त भीती आहे. जरा काही चुगूळ केली तर अडचणी येऊ शकतात, हे तुम्हाला माहिती आहे. बरोबर की नाही? प्रवाहाच्या विरोधात आपण जाऊ शकत नाही. माझं ठाम म्हणणं आहे की माझ्या कष्टकरी शेतकऱ्याला धड जगवलं जात नाही आणि धड मारलं जात नाही, मध्येच ठेवलंय. बरोबर आहे की नाही? हे शेतीचं विदारक सत्य आहे आपलं. आणि मग कर्ज फिटायला पाहिजे, जबाबदाऱ्या आहेत, घरात मुलंबाळं आहेत, नातवंड आहेत, शिक्षण आहे, घरच्या रिपेरी आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, त्यासाठी पैसा लागतोच. मग आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला शेतातून जास्त उत्पन्न मिळायला पाहिजे, पण दुसरे कुठले पैसे आणणार? शेतातूनच ना. मग आपण खतांचा भरमसाठ मारा करतो, कारण तुमच्या मनावर बिंबवलंय खतं जास्त टाकली की उत्पन्न जास्त येतंय. बियाणं जुनी नकोत, हायब्रिड विक्री बियाणं नवीन आलेली, ती बियाणं भरघोस येत आहे. तुम्ही शेतामध्ये ज्या पद्धतीची रासायनिक खतं टाकता ते भरपूर उत्पन्न येण्यासाठीच टाकता ना, दुसरं काय? पण मला सांगा की तुम्ही बियाणं बदलली, म्हणजे हायब्रिडवर आला आणि त्याला लागणारी खतं तुम्ही भरमसाठ टाकली, तुमचं उत्पन्न भरमसाठ वाढले उत्पन्न? साधं सोपं आहे ना. मग जर तुमचं भरमसाठ उत्पन्न वाढलेलं नाही तर तुम्ही खतं का टाकता, हा माझा प्रश्न तुम्हाला आहे. ते करून सुद्धा, खर्च करून सुद्धा तुम्हाला उत्पन्न मिळत नाही, कर्ज फिटत नाही आपलं. मग आपण काय करतो आहोत? हे प्रत्येक शेतकऱ्यानं याचा विचार करायला पाहिजे, जो आपण कधी करत नाही. आणि अनेक कंपन्या बाजारामध्ये आहेत, त्यांच्या औषधांचा मारा, त्यांची मार्केटिंगची लोक, जाहिराती, यामध्ये आपण अडकतो आणि आपण ते अडकत 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 निघालोय. पण याचे दुष्परिणाम काय झालेले आहेत आपल्या आरोग्यावर, माणसाच्या आरोग्यावर आणि जमिनीच्या आरोग्यावर,
याचे आपल्याला अजून तितकं गांभीर्य नाही बरं का. आज देवठाणगावची लोकसंख्या किती आहे अंदाजे? 10-12 हजार लोकसंख्या आहे. म्हणजे साधारण 3 ते 4 हजार उमरा आहे, बरोबर? 3 ते 4 हजार घर आहेत सर्वसाधारणपणे. तुम्ही मला सर्व सांगा, तुम्ही सगळे अनुभवी सिनियर लोक आहात, ज्येष्ठ लोक आहात. साधारण 10 ते 15 वर्षापूर्वी तुमच्या देवठाण गावामध्ये 3-4 हजार घरांच्या मध्ये डायबेटीस आणि ब्लड प्रेशरची गोळी घेणारा पेशंट होता का? कदाचित होता. आणि आज मला सांगा, असं एक घर आहे काय की ज्या घरामध्ये गोळी नाहीच आहे? आहे नाही? डायबेटीस आणि ब्लड प्रेशर 10-15 वर्षात तुमच्या घरामध्ये कुणी आणला? कुठून आला हे? डायबेटीस ब्लड प्रेशर सुद्धा संसर्गजन्य नाही, बरोबर? आता इथे भरपूर लोकांना असू शकतो, आपल्याला होणार आहे सगळ्यांना. डायबेटीस ब्लड प्रेशर सुद्धा तुमच्या शेतातून, जमिनीतून, जर्सी गाईचं दूध कोण कोण पिते 25 लिटर, ह्या सगळ्यातून हे आजार आलेले आहेत. आपण आणलेले आहेत आजार. मी गंभीर आजारांचं बोलतच नाही आहे, मी नॉर्मल बोलतोय. डायबेटीस ब्लड प्रेशर दररोजच्या गोळ्या. 10-15 वर्षापूर्वी तुमच्या गावामध्ये चुकून एखादा पेशंट असायचा. अहो तुम्ही तर सगळे कष्टकरी शेतकरी, दररोज घाम घालणार तुम्ही शेतामध्ये, शारीरिक कष्ट आहेत ना. मग तुमचं शरीर कसं असलं, सदृढ असलं पाहिजे ना. तुम्ही शेतातलं चांगलं चांगलं खाताय, फ्रेश भाजीपाला ताजा खाताय. आजची परिस्थिती माहिती आहे का तुम्हाला? स्वतःच्या शेतातला भाजीपाला शेतकरी खात नाही. खरं आहे का खोटं आहे? कारण त्याला माहिती आहे त्याच्यावरच्या फवारण्या कसल्या आहेत त्या. आता मला शेतकरी भेटले होते संगमनेर जवळ, तेच मला सांगत होते की साहेब आमच्या शेतातला आम्ही खात नाही. किती दुर्दैव आहे माऊली. स्वतःच्या शेतामधलं स्वतः खाऊ शकत नाही, म्हणजे शेतकऱ्याला शेती करत असताना माहिती आहे आपण काय करतोय ते. संपूर्ण विषाचं उत्पन्न आपण काढतो आहोत, स्वतःच्या आरोग्याबद्दल खेळतो आणि समाजाच्या आरोग्याबद्दल पण आपण खेळतो. हे काम पुण्याचं आहे काय पापाचं? पटकन सांगा. आपण जर पापाचं काम करू शकत असू तर ते माऊली फेडायची कुणी आहे? तेच फेडायला लागलोय आपण, म्हणून शेती परवडत नाही. साधं सोपं अध्यात्म, ते काय फार नाही मोठं. जे कर्म आपण करतो ते फेडल्याशिवाय तुम्हाला मला मुक्ती नाही. हिशोब 0-0 व्हायला पाहिजे. तुम्हा सर्वांना अतिशय हात जोडून माझी विनंती आहे की रसायनापासून माऊली जरा बाजूला या. एक तर ते काम पापाचं आहेच आहे, आपण लोकांच्या आरोग्याविषयी खेळतोय. पण पैसे मिळवण्यासाठी आपण किती वेगळ्या थराला गेलो याचा विचार आहे तुम्हाला? अतिशय आपण जमिनीवर अत्याचार करतो आहोत. त्या जमिनीतून पिकं ओढून घेण्यासाठी जमिनीवर कसला कसला मारा केलाय, थोडस विचार करा. आणि त्यातून साध्य काय झालं? तुम्हाला पैसे मिळाले? प्रत्येकजण कर्जात आहे अजून. मग तुम्ही रासायनिक शेती का करता? असा साधा सोपा माझा प्रश्न आहे. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, जे सांगण्यासाठी मी आलो, की तुम्ही थोडं निसर्गाकडे जा, नैसर्गिक शेती करा, पारंपरिक शेती करा. आणि माऊली ती प्रचंड सोपी आहे बरं का. कारण नैसर्गिक पारंपरिक शेतीमध्ये भगवंतानं शेती करण्यासाठी 70-80% गोष्टी मोफतच दिलेत. तुम्हाला माहितीये? तुम्हाला माहितीये का भगवंतानं शेतीसाठी काय काय मोफत दिले? जरा सांगा बघू कोण कोण, अभ्यास कोण कोण आहे बघूया. माऊलीने सांगितलं हवा पाणी, बरोबर आहे. देशी गाय, बरोबर आहे. त्यांनी सांगितलेलं मी विस्तारानं सांगतो, अतिशय योग्य त्यांनी सांगितलं. भगवंतानं शेतकऱ्यासाठी ज्या गोष्टी मोफत दिलेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाश. दुसरी गोष्ट मध्ये हवेमध्ये असलेला नायट्रोजन 78%, 78% नायट्रोजन. तिसरी गोष्ट म्हणजे कार्बन डायऑक्साईड. चौथी गोष्ट म्हणजे पाणी. आणि पाचवी गोष्ट म्हणजे आपली गोमाता. ह्या 5 गोष्टींशिवाय यातली एक जरी गोष्ट नसेल तरी शेती होऊ शकत नाही, असं माझं ठाम मत आहे. तुम्ही सर्वांनी मला सांगा, जर सूर्यप्रकाश आला नाही, सूर्य संपावर गेला किंवा त्याला कंटाळा आला 8 दिवस, आता मी काय 8 दिवस उगवणार नाही.
काय होईल असं तुम्हाला वाटतंय माऊली? हा, हे बघा, कोणताच माल येणार नाही. बरोबर, 100% बरोबर आहे. याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. उत्तर आणि दक्षिण ध्रुव पृथ्वीचे, ज्या ठिकाणी 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते, बरोबर, हे तुम्ही अभ्यासात वाचलेलं आहे. तुम्ही मला सांगा, उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर गवताचं पान जरी उगवलेलं आहे, कारण सूर्यप्रकाश नाही. सूर्यप्रकाश म्हणजे एनर्जीचा सोर्स, सगळ्यात मोठी एनर्जीचा सोर्स सूर्यप्रकाश आहे. तुम्ही जे जिवंत आहोत ना, ते सूर्यामुळं. अहो, 2 दिवस सूर्य आला नाही, ढगाळ झालं की शेतामध्ये काय होतंय? वाटतंय की नाही, फवारणीला लगेच किडे चालू होतात, लगेच वातावरण बदलतं लगेच. आता मला सांगा की सूर्यप्रकाश, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड ह्या गोष्टींचं तुम्हाला बिल द्यावं लागतं का? महिन्याचा रिचार्ज आहे काय? त्या दर महिन्याला सूर्यप्रकाशाचे 500 रुपये नायट्रोजनचे 200 रुपये हे बिल आहे तुम्हाला? फुकट आहे ना माऊली? किंमत आहे त्याची आपल्याला. आणि म्हणतोय शेती मी करतोय. अरे तू कुठला करतोय माऊली? शेतात तुझ्या पिकवण्यासाठी भगवंतानं ही नैसर्गिक व्यवस्था केलेली आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, ज्या भगवंतानं तुम्हाला मला जिवंत ठेवलंय, ज्या भगवंतानं नैसर्गिक व्यवस्था निर्माण केली आहे, त्या भगवंतासमोर तुम्ही नतमस्तक असलं पाहिजे. त्याचं अस्तित्व तुम्ही मानलं पाहिजे. अहंकार बाजूला ठेवून, मीपणा बाजूला ठेवून. बघा शेती किती मस्त होते. कारण आपल्या डोळ्यासमोर अहंकाराची झापडं आहेत. प्रत्येकाला वाटते मी करतोय. आपण निमित्त मात्र आहे माऊली. करता करविता तो आहे. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या मनातून मी बाजूला काढाल, त्या क्षणी तो तुम्हाला मदत करायला येणार आहे. आणि तो असतोच नेहमी आसपास तुमच्या. आपण त्याला कधी बोलवत नाही. ईश्वरीय सूत्र आहे. जमिनीमध्ये भगवंतानं जबरदस्त गोष्टी दिलेल्या आहेत. प्रचंड खनिजे जमिनीमध्ये दिलेली आहेत. डोळ्याला दिसणार नाही असे असंख्य लाखो करोडो जीवाणू जमिनीमध्ये आहेत, ज्याच्या आधारे तुम्ही शेती करताय. स्वार्थी माणसानं पीक भरपूर यावं म्हणून जी खतं टाकली रासायनिक, त्या खतांच्यामुळे जमिनीतील जीवसृष्टी संपली. बरोबर आहे? कोणाकोणाच्या शेतामध्ये गांडूळ शिल्लक आहे, क्वचित मध्ये नाही मावली, संपलं. हे 2-4 लोक जे आहेत ह्यांच्यातच, कारण त्यांना माहिती आहे ते सेंद्रिय कर्ब वाढवलाय, त्यांनी ऑर्गॅनिक मॅटर वाढवलाय, कारण त्यांनी अभ्यास केलाय. ज्या लोकांना ही गोष्ट कळालेली आहे की हे 2-4 लोक आहेत, मी माझ्या भाषेत म्हणेन परमेश्वराचा आशीर्वाद आहे त्यांना. कारण ती बुद्धी भगवंतांना दिली ना ह्या मार्गाला जाण्याची. सगळ्यांना मिळत नाही. प्रारब्धाचे खेळ आहेत ते. आपल्या शेतामध्ये गांडूळ नाही. गांडुळाचं शास्त्र हे सांगतं की आपल्या विषुववृत्त पट्ट्यामध्ये, महाराष्ट्राचा पट्टा विषुववृत्तामध्ये आहे, आपण साधारण 5-6 इंचाचं गांडूळ आपण लहानपणी बघितलंय सगळ्यांनी शेतामध्ये. एक गांडूळ 4 दिवसामध्ये 1 ट्रॉली माती खालीवर करते. किती? 4 दिवसामध्ये 1 गांडूळ 1 ट्रॉली माती खालीवर करतोय. एवढासा जीव आहे तो. 24 तास ते जमिनीला भोकं पडते. बरोबर आहे की नाही? वर खाली वर खाली. हवेमध्ये असलेला नायट्रोजन जो 78% आहे, त्या नायट्रोजन स्थिरीकरण, नायट्रोजन जमिनीमध्ये पांढऱ्या मुळ्यापर्यंत जाण्यासाठी ज्या प्रकारचे जमिनीला होल लागतात, ते होल गांडूळ करतो. तुम्ही गांडुळाला पगार देताय? दिलाय कोणी? भगवंतानं तुमच्यासाठी मोफत आहे ना ते. किंमत आहे आपल्याला. संपवलं. बांगलने खुरपणीला मजुरी किती चालू आहे? येतात काय लोक? त्यांना काय बिस्किटचे पुढे द्या, वडा द्या, चहा द्या, आणा, सोडा, वेगळंच. मला हे तुम्हाला सांगायचं आहे की परमेश्वरानं तुमच्यासाठी अशा अनेक गोष्टी शेतीसाठी, तुम्ही फायद्यात येण्यासाठी केलेल्या होत्या आणि केलेल्या आहेत, आजही आहेत. आपण त्या सगळ्या नाकारल्या. आपल्याला त्या माहिती नाहीये, त्याची किंमत नाही, त्याचं महत्व नाही, कारण त्या मोफत आहेत म्हणून. स्वार्थी माणसाला काय वाटतं माहितीये? भरपूर खिशातनं पैसे दिले म्हणजे चांगलं. आहे की नाही मानसिकता? डॉक्टर चांगला कोण असतो माहितीये आता सध्या? ज्याचं मोठं हॉस्पिटल आहे आणि त्याची फी जास्त आहे, तो चांगला. बरोबर आहे की नाही?
रंगीत गोळ्या देणारा 20-30 रुपये घेणारा एखादा असतो बघा शहाणा कुठेतरी कोपऱ्यात, ते मोठे डॉक्टर माऊली, तो रंगीत गोळ्या देणाराच तो परमेश्वर आहे, तोच तुम्हाला बरं करतोय. ते तत्सगीत दवाखाने नाहीत, ते बसलेत कापायला. कसा येतील तुम्ही, जगला काय मेला काय चिंता नाही, त्यांना पैसे मिळवायचे आहेत, त्यांना त्यांचे हप्ते भरायचे आहेत. तुम्ही ही व्यवस्था समजून घ्या. तसंच भगवंतानं शेतासाठी अतिशय साध्या सोप्या गोष्टी निसर्गामध्ये तयार केलेल्या आहेत. त्याला अनुसरून तुम्ही शेती केली पाहिजे, म्हणजे तुम्ही कधीही तोट्यात जाणार नाही, नुकसानीत जाणार नाही. तीच नैसर्गिक शेती, ज्याच्यामध्ये पैसे लागत नाहीत, ज्याच्यामध्ये श्रद्धा आणि विश्वास लागतो, त्याच्यामध्ये प्रेम लागतं. श्रद्धा विश्वास कोणाचा? त्याचाच, त्याच्यावर तुमची श्रद्धा असली पाहिजे. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आपल्याला की भगवंत मला कधीही कमी पडू देणार नाही. ह्या विश्वासानं श्रद्धेनं जेव्हा तुम्ही शेती कराल तेव्हा कुठलाही शेतकरी नुकसानीमध्ये जाणार नाही. आणि मी त्याचा दररोज अनुभव घेतोय. गेली 10 वर्ष माझ्याबरोबर शेतकरी जे काम करतायत, आम्ही जेव्हा काम चालू केलं तेव्हा लोकांनी प्रचंड चेष्टा केली, आमचे अपमान केले. त्यांना काय कळते म्हणले, शेतात कधी पायाला माती लागली नाही, गाडीतून फिरतो. करायचे, मला काहीच कळत नव्हतं, आजही मला काही कळत नाही असंच मी म्हणतो. पण गेल्या 10 वर्षात आमच्या बरोबर फक्त 3.5 लाख शेतकरी जोडले गेले भारतातले. आज 3.5 लाख शेतकऱ्यांना आम्ही रसायन सोडून नसऱ्याकडे आणलं. आज माझा एकही शेतकरी त्याच्या शेतामध्ये दाणाभर सुद्धा रसायन वापरत नाही, कीटकनाशक वापरत नाही, तणनाशक वापरत नाही, आणि उत्पन्न डबल काढतोय. पटतं का तुम्हाला? डबल उत्पन्न. आत्ताच मी संगमनेरला, ज्याच्यामुळे वेळ झाला, अलका जगताप म्हणून आहे शेतकरी, मला कोलेवाडी असं गाव आहे, ज्या माऊलीला मी कधी बघितलं नाही, तुम्ही मला कधी बघितलं नाही, पण आमचे काही व्हिडिओ आहेत युट्यूबवर, ते बघून आमच्याशी बोलून त्या माऊलीनं फ्लॉवर केले, बंपर उत्पन्न घेतलं. आता साहेब म्हणाले की फ्लॉवर मध्ये सगळं ओढलं जात आहे, रेसिड्यू विष येत आहे. ती माऊली आता रस्त्यावरून थांबलेली मला, कारण 2 वर्ष आमच्याबरोबर मी बघितलंच नाही. मी कोणाला बघू, 3 लाख लोकांना कुठे बघायला जाऊ मी. पण इतकी आनंदी होती, इतकी समाधानी बाई होती. मला म्हणाले, सर जबरदस्त मजा आहे, आम्हाला खूप आनंद झालाय. मला हे पाहिजे, माझा शेतकरी खुश असला पाहिजे, आनंदी समाधानी असला पाहिजे. कारण मी नेहमी माझ्या सर्व शेतकऱ्यांना सांगतोय हात जोडून की तुम्ही फक्त शेतामधून पैसा मिळवायचा हे ध्येय ठेवू नका. तुमच्या शेतामध्ये तुम्ही काम करत असताना तुम्हाला आनंद समाधान पहिल्यांदा मिळायला पाहिजे. पैसा मिळतोच, केंद्रस्थानी पैसा नसला पाहिजे. तुम्ही आनंदानं समाधानानं काम केलं पाहिजे. पैसा हा तुम्हाला मिळणारच आहे, प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार ठरलंय तुम्हाला किती मिळायचं आहे, ते मिळणार नाही तुम्हाला. तुम्ही त्यासाठी काय फार ओढाताण करायची गरज नाही. याच्या आधी त्या माऊली सर्वसामान्यपणे तुफानी औषध मारून फ्लॉवर काढत होते, हे त्यांनी स्वतः कबूल केलं. आज त्यांचा नवऱ्याने ते मला म्हणाले की सर, आम्ही तयार केलेला फ्लॉवर आम्ही कधीच खाल्ला नाही घरात, पण आता आम्ही घरात फ्लॉवर खातो, चवी बदलल्या, विषमुक्त फ्लॉवर झाला, सुंदर प्लॉट, रोगराई नाही, पांढरी माशी नाही, हे नाही, काय काय काय, हे कसं काय शक्य आहे? निसर्गाबरोबर गेल्यामुळे तुमच्या शेतातील सगळी व्यवस्थेची काळजी निसर्ग घेत असतो, म्हणजेच परमेश्वर घेत असतो. आपल्याला त्याच्यावर विश्वास नाही. जरासं आभाळ आलं की आपल्याला भीती वाटते आणि लगेच आपण किक मारून शेती सेवा केंद्रामध्ये औषध, आभाळ काय गडबड वाटा लागली, असं नुसतं माऊली. काल आळे फाट्याला आमचे शेतकरी भेटले, त्यांची कोथिंबीर आहे, 28-29 दिवसामध्ये प्लॉट आलाय, 38 गुंठ्याचा प्लॉट आहे. वांग्यामध्ये कोथिंबीर आंतरपीक घेतलेला आहे. 3 दिवसापूर्वी तिकडे पाऊस झाला वादळी, तुम्हाला माहिती आहे ना, जोरात. तर मी परवा गेलो की आदल्या दिवशी पाऊस झाला होता. संपूर्ण कोथिंबीरीच्या प्लॉट मध्ये पाणी भरलं, कोथिंबीर बुडली. अशा वेळेला काय होतं कोथिंबीरीचं? संपली ना प्लॉट. आम्हाला त्यांचा फोन आला, त्या दिवशी मी बरोबर निघालो होतो. मी म्हणजे मी यायला विचार थांबा, नाही साहेब पाऊस झालाय, प्लॉट भरला, गेली कोथिंबीर. साधारण 2 ते 2.5 लाख रुपयाची कोथिंबीर होती, ऑर्गॅनिक. घमघमाट होता, इतका शेतकरी खुश होता, आणि निसर्ग कोकला आणि पाऊस पडला.
खाली दिलेलं आहे अहो बिचारा, बरोबर आहे ना? तुम्ही एवढं कष्ट करता दिवस रात्र, आणि जेव्हा ते उत्पन्न घ्यायचं आहे, तू घाबरू नकोस. तू अत्यंत प्रामाणिकपणे हे केलंयस. एक कणभर पण त्याला काय फवारणी किंवा जमिनीत नाही बरं का, रसायन नाही, नैसर्गिक पद्धतीने केलेली होती कोथिंबीर. मी म्हणलं तू घाबरू नकोस. निसर्ग व्यवस्थेमध्ये जशी अडचणी येतात, तशा त्या अडचणीत बाहेर पडण्यासाठी निसर्गामध्ये व्यवस्था आहे. तुमचा भरोसा असला पाहिजे. डोकं शांत ठेव. म्हणजे इतका भांबावलेला, बरोबर आहे हो. मला सुद्धा 2 मिनिटं वाईट वाटलं की अरे जायला 1.5-2 लाख रुपये गेले. म्हणलं घाबरू नको, थांब म्हटलं तू. आणि काल आळे फाट्याला आणि मंचरला शेतीशाळा होत्या 2 आमच्या पाठोपाठ. त्यातनं वेळ काढून मी म्हटलं मी 10 मिनिटासाठी येतो तुझ्याकडे, मला प्लॉट दाखवतो. मी काय बोलायच्या आधी ज्या ठिकाणी मी मुक्कामाला ओझरला गणपती मंदिरात राहिलो होतो मी, सकाळ 5:30-6ला शेतकरी तिथं हजर. तुम्ही इकडे कसं आलाय तुम्ही? प्लॉट नाही नाही, चला चला, मला तुम्हाला घेऊन जायचंय. म्हटलं काय झालं प्लॉटचं? नाही तुम्ही प्लॉटला चला सर पहिला. उठून दर्शन घेऊन मी पडदेशी प्लॉटला गेलो. माऊली, भगवंताचं रूप. सगळी कोथिंबीर उभारलेली होती व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. डोळ्यात पाणी शेतकऱ्याच्या. म्हणून हे काय आहे, मला म्हटलं हे काय आहे माहितीये का? तुमची श्रद्धा आणि विश्वास. भगवंत तुम्हाला त्याचं रूप कुठं दाखवेल, यू नेव्हर नो, तुम्ही समजू शकत नाही. आज उद्या व्यापारी काढणार आहे. 2-2.25 लाख रुपये त्या शेतकऱ्यांना मिळवले. कालचा दिवस 32वा होता. 32 दिवसात 2-2.25 लाख रुपये कोथिंबीरीतनं मिळवले. खर्च विचारा किती आहे? 5,000 रुपये. 5,000 रुपये हा खर्च फक्त कोथिंबीरीचा नव्हे, कोथिंबीर आणि वांग दोन्हीचा. एकाच प्लॉटला एकच औषध. 2-2.5 हजार रुपयेचा खर्च, आणि बियाणं 30 किलो त्याचे 3,000 रुपये, आणि ट्रॅक्टर संपलं. 10,000 रुपयाचा खर्च आहे त्या प्लॉटचा. 38 गुंठे आहे. वांगी आत्ता आले फळावर, अजून चालू होईल तोडणी, अजून 4-8 दिवस जातील. त्याच्या पुढे 2 महिने वांगी चालणार आहेत त्याची. पहिल्या फटक्यात प्रॉफिट मध्ये आला तो. काल गेलो जेव्हा प्लॉटला, त्याचं घरदार तिथे आलेलो, मग मी सोडून काय आम्ही आमच्या आयुष्यात असं काय बघितलं नाही. आता बघितलं ना. नाही, मी इतके विचार रासायनिक करत होतो, पण यांना पूर्ण थांबलं रासायनिक. आता मला सांगा, तो शेतकरी फायद्यामध्ये आहे का तोट्यामध्ये आहे? काल त्याचा व्हिडिओ घेतलाय मी, तो पण येईल नंतर, बघा तुम्ही. जबरदस्त प्लॉट झालाय. भर सुद्धा रसायन वापरलेलं नाही. मी त्याचा नाव नंबर देतो, तुम्ही फोन करून त्याचा अनुभव ऐका. आणि खरोखर कोणाला जर उत्सुकता असेल तर जाऊन बघा, फार काय लांब नाही आहे तो. जबरदस्त प्लॉट, जबरदस्त पैसा. फक्त भगवंतावर स्मरून केलेला प्लॉट आहे. नैसर्गिक पारंपरिक पद्धतीने काहीही बाहेरचं वापरलं नाही. सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा आम्ही सांगितलं, तो वाढवला. आणि झाड पाल्याचा आमचा जो काढा आहे तो त्यांनी फवारणी गेले, बस संपलं. कष्टच नाही म्हणतोय तो. आता त्याचं बघून काल 6 शेतकरी साईडला उभारले. हे आम्हाला करा. आताच आमच्या सहकारी सौरव सरना फोन आलेला, आता जाताना सर थांबा. 15 शेतकरी आया थांबलेले आहेत. इथून सर थांबा, ते आम्हाला पाहिजे. मी किती मार्गदर्शन करू तुम्हाला? तुमच्याकडे शेतकरी तयार झालेले आहेत, त्याशी बोला तुम्ही. मित्रांनो, मला खरोखर प्रामाणिकपणे असं वाटतं की शेती करणं ही खरंच सोपी गोष्ट आहे. सोपी होती आणि आजही सोपी आहे. आपण ती अवघड करून ठेवली आहे. एक तर प्रचंड स्वार्थ आहे, भरपूर मिळवायचा. तो भरपूर मिळवताना तुम्ही अनैसर्गिक वागता आहात, हे विचार करा जरा. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचं स्वतःचं, कुटुंबाचं आणि समाजाचं आरोग्य बिघडवत आहात. आपल्या भरमसाठ औषधाच्या माऱ्यामुळे आपल्या समाजामध्ये, देशामध्ये किती विविध प्रकारचे रोग आलेले आहेत, जे याच्या आधी आपल्या भारतामध्ये नव्हते बरं काय. प्रातिनिधिक नावं सांगतो मी, तुम्हाला माहिती होतं का बघा तुमच्या लहानपणी? सोरायसिस आजार होता का? व्हेरिकोवेन्स आजार होता का? थायरॉइड आजार होता का आपल्याकडे? असे 50 एक आजार आहेत ज्यांची नावच आपल्याला माहिती नव्हती. आणि आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये हे आजार नव्हतेच मुळी कधी. मग हे आजार कुठून येत आहेत? माऊली, ते आजार आपल्या शेतातून येत आहेत. आपण त्याला जबाबदार आहोत बरं का, तुम्ही आणि मी. भरघोस उत्पन्नापायी आपण ज्या पद्धतीचं उत्पन्न काढायचा प्रयत्न करतो आहोत, उत्पन्न यायचं बाजूला राहू दे, तुम्ही तुमची माझी तब्येत बिघडवली, ते पाप काम केलंय. दुसरं म्हणजे तुमची शेत जमीन, ज्याचं आरोग्य संपलं. आज मला सांगा, हॅलो, तुम्ही मला सांगा की आज शासकीय अधिकारी इथं आहेत,
तुमच्या देवठाण्यातील जमिनीचा सेंद्रिय कर्ब कोणी कोणी तपासलाय? जमीन तपासली आहे कोणी? मृदू परीक्षण केलंय? का केलं नाही माऊली? आपण ज्या जमिनीतून अन्न पिकवतो त्याची आरोग्य तपासणी करायला पाहिजे का नाही? ही पळवार झाली माऊली. पण साधी सोपी गोष्ट, आज तुमची माझी तब्येत बिघडली, आपल्या कुटुंबातील कोणालाही काही झालं, आपण डॉक्टरकडे पळतो की नाही लगेच? तपासण्या करून घेतो की नाही? तर मला एवढं सांगा, ज्या माझ्या भूमातेतून तुम्ही उत्पन्न काढायचे, ती आपली अन्नदाता आहे, बरोबर? ज्याच्यातून तुम्हाला भरघोस उत्पन्न यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, त्या जमिनीचं आरोग्य बरोबर आहे का नाही हे कोण तपासणार? ही जबाबदारी कोणाची? आपलीच आहे ना? आपल्याला माहित पण नाही की जमिनीचं आरोग्य असतं का नाही. म्हणून जेव्हा हे काम आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा एक धक्कादायक गोष्ट जी कळाली, त्यातली एक महत्वाची गोष्ट अशी होती की सध्याच्या शेतकऱ्यांना शेतीबद्दलचं प्रॅक्टिकल नॉलेज, ज्ञान, कोर नॉलेज खरंच नाहीये. मला काय तुमचं माऊली अपमान करायचं नाही, माफी, पण खरोखर नॉलेज नाही, माहीतच नाही. तर अहो, जी शेती तुम्ही करताय त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं पीक तुम्ही घेणार आहात, ते पीक घेण्यासाठी तुमची जमीन योग्य आहे का हे माहिती पाहिजे का नाही? आज तुमच्या जमिनीमध्ये नारळ लावून चालणार आहे? इथल्या हवामानाला नारळ चालणार आहे? इथल्या जमिनीला नारळ चालणार आहे? माऊली, हे शास्त्र आहे. तुम्ही ज्या भागामध्ये राहता, आज देवठाणला राहता तुम्ही, देवठाणचं हवामान, इथलं पर्जन्यमान आणि इथल्या जमिनीची सुपीकता म्हणजे जमीन कुठल्या प्रकारची आहे याचा अभ्यास करून तुम्ही क्रॉप सिस्टीम निवडली पाहिजे. बरोबर आहे का चुकीचं आहे? भगवंतानं ही जी सृष्टी निर्माण केली आहे, जसे तुम्ही आणि मी जिवंत आहोत, जसं तुमचं माझं आहे तसंच पिकांचं आहे. पिकं पण जिवंत आहेत, हे पण तुम्हाला मी सांगतो विस्तारानं. तुम्ही मला सांगा, कोकण किनारपट्टीमध्ये राहणारी माणसं चपाती भाकरी खाऊ शकतील? ते काय खातात? का भात मासे खातात? का भात खातात? तिथलं हवामान, तिथल्या हवामानातली ह्युमिडिटी म्हणजे जे गरम तुम्हाला मला सोसत नाही, तिथे गेल्या चिक 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 होतं सगळं, त्या हवामानाला त्यांच्या शरीराला योग्य असलेला आहार म्हणजे भात. बरोबर? तर ती माणसं चपाती भाकरी खायला लागली की लगेच दवाखाना, 1 मिनिटाच्या आत दवाखाना. तसंच आज देवठाणमध्ये तुम्ही आणि मी नुसतं भात खाऊ शकतो? हे लक्षात घ्या. ही निसर्ग व्यवस्था लक्षात घ्या. भगवंतानं काय केलंय, आज आपल्याला भाकरी खाल्ली पाहिजे. इथल्या वातावरणात ज्या गोष्टी आहेत त्यानुसार तुमचं माझं शरीर तयार केलेलं आहे. या वातावरणाला सूट होईल असं अन्न ह्या भागामध्ये पिकतं. कोकणामध्ये भातच पिकतो की नाही? कारण तिथल्या लोकांचं मूळ अन्न भात आहे. कोकणवाले सोयाबीन करू शकतात का? कोकणवाले दुसरं काय करू नाही. ज्या भागामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण, ज्या पद्धतीचा निसर्ग आहे, त्या पद्धतीचं शरीर रचना आणि त्या पद्धतीचं अन्न ही साखळी आहे जैविक. ही आपण मोडली बरं काय. तुम्ही हा विचार करा, अभ्यास करा, काही जुन्या जाणत्या लोकांशी बोला. देवठाण परिसरामध्ये 20, 25, 50 वर्षापूर्वी कुठल्या प्रकारची पिकं आपले पूर्वज घेत होते, ती खरी पिकं. आज युट्यूबवर बघून कुठल्या कंपन्यांची लोक, मार्केटिंगची लोक त्यांच्या नादाला लागून जर तुम्ही तुमची पिकं बदलली तर ती पिकं ह्या वातावरणामध्ये, ह्या जमिनीमध्ये तुम्हाला फायदा मिळवून देणार आहेत. समजून घ्या. हे सॉरी सॉरी हे निसर्गाच्या विरोधात आहे. कारण भगवंतानं ही सृष्टी निर्माण करताना तुम्हाला मला निर्माण करताना एक सुंदर निसर्ग व्यवस्था तयार केली आहे. आज नगर जिल्ह्यामध्ये, देवठाणमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्या पद्धतीचं शरीर रचना तुमची माझी नैसर्गिक आहे. आणि त्या शरीर रचनेला कुठलं अन्न पाहिजे त्या प्रकारचंच अन्न तुमच्या भागामध्ये पिकलं जाणार, ही नैसर्गिक व्यवस्था, हे अध्यात्म आहे. आपण आता काय करतो आहोत याचा विचार करा प्रत्येकाने, मला सांगू नका. मूळ पिकं कुठे आहेत तुमची? तुमच्या भागामध्ये तेल बिया व्हायच्या आधी, खरं आहे का खोटा आहे? तेल बिया व्हायच्या? बाजरी. आज करतोय कोण? परवडत नाही म्हणे आज.
बरोबर. मग तुम्ही सांगायचं उत्तर सांगतो. दुनिया फिरून आलो मी. प्रत्येकाच्या तोंडात हे नाही परवडत नाही. अरे माऊली, कसं परवडत नाही? परवडतंय. तुम्ही निसर्गापासून बाजूला गेला म्हणून परवडत नाही. खतांच्यावर पिकं घ्यायची नसतात. तुमच्या शेताला आवश्यक असणाऱ्या गोष्टी भगवंताने निसर्गामध्ये ठेवलेल्या आहेत. त्या कशा वापरायच्या हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यापासून दूर गेलो. आणि याचा दोष मित्रांनो मी तुम्हाला देणार नाही, कारण मी हा अभ्यास केलाय. शेतकरी नेहमी अडचणीत असावा अशी एक व्यवस्था आहे आपल्याकडे. त्याचं नाव नाही घेणार मी. आहे नाही. तुम्हाला तुमच्या मुख्य नॉलेज पासून तुमच्याकडे काय आहे ते तुम्हाला सांगितलंच नाही आहे, किंवा तुम्हाला त्या वाटेला नेलंच नाही आहे, तुम्हाला दुसरीकडे घेऊन गेलं, म्हणून तुम्ही नुकसान आहे. त्यास तुम्हाला एवढी साधी गोष्ट कळत नाहीये किंवा माहिती नाहीये किंवा डोक्यामध्ये पण नाहीये की ज्या जमिनीमधून भरपूर उत्पन्न काढायचं म्हणतोय, ती जमीन त्या पिकाला लायक आहे का नाही, त्या जमिनीमध्ये ती पीक येणार आहे का नाही हेच माहिती नाही. मोठे मोठे थोर कन्सल्टंट शास्त्रज्ञ आणि युट्यूबवर आपल्याला वाटतंय ड्रॅगन फ्रूट लावायचं म्हणे. ड्रॅगन फ्रूट आपलं पीक आहे? अहो कॅक्टस वर्गीय आहे ते. त्याला खडका जागा लागते, पाणी कमी लागतं, मॉइश्चर कमी लागतं. आमच्याकडे सगळं आबादी आबाद, इथे ते येईल चांगलं, त्याला पाणी जास्त गेले पुस्तक खाली, आणि आपण कॅक्टस ते लावायला निघालोय. पैसे एवढे मिळतात तेवढे मिळतात. अरे वेड्यांनो, इथल्या निसर्गामध्ये इथल्या जमिनीमध्ये ते पीक येऊ शकणार आहे? मग ते यासाठी म्हणून 1000 औषधं मारायची, असं व्हायचं तसं. हे सगळं अनैसर्गिक आहे. तुम्ही लोकांनी, जे गावातील ज्येष्ठ लोक आहेत, त्यांनी याचा विचार विनिमय करून तरुण लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे की बाबा आपल्याकडे बाजरी होती, आपण बाजरीचे प्लॉट करूया. आपल्याकडे शेंगदाणा होता, शेंगदाण्याचे प्लॉट करूया. जुनी बियाणी गोळा करूया. मी तुम्हाला छाती ठोक सांगतो की तुम्ही कधीही नुकसानीत जाणार नाही, कारण इथल्या जमिनीला तेच पीक योग्य येणार जे भगवंतानं ठरवलेलं आहे. आपण त्यापासून लांब गेलोय आणि आपल्याला वाटतं की शेती परवडत नाही. परवडणारच नाही. जसं पंजाबमध्ये नुसतं गहू खात आहेत आणि गहू यायला कॅन्सर, माहिती आहे ना, पंजाबचा कॅन्सरची गाडी आहे पंजाबला, कॅन्सर ट्रेन आहे जैसलमेर. पंजाबचं कशाला, आपण महाराष्ट्राचं. माझ्या जिल्ह्यातलं उदाहरण सांगतो, सांगायला लाज वाटते मला तरी पण सांगतो, कारण ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुका आहे, नरसोबावाडी माहिती आहे, दत्तस्थान दत्त. आज शिरोळ तालुका हा महाराष्ट्र शासनानं कॅन्सरग्रस्त तालुका जाहीर केला बरं काय. प्रत्येक घरामध्ये कॅन्सर पेशंट आहे. कृष्णाकाठची वांगी, कृष्णाकाठच्या भाजीपाला, तरकारी एक नंबर. आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय, आमच्या वाडवडिलांमुळे कृष्णा तिकडची वांगी मस्त, भाजीपाला मस्त, हिरवागार. अहो, ह्या अतिशय स्वार्थी लोकांनी पैसा मिळवण्याच्या नादात त्या भाजीपाल्यासाठी किती फवारण्या केल्या आणि कसल्या फवारण्या केल्या. अहो, फवारणी करणारा शेतकरी संपला श्वासातून. आज प्रत्येक घरामध्ये कॅन्सर पेशंट आहे. आज तिथला भाजीपाला कोण खातच नाही आमच्याकडे. दिला तर नको म्हणतात. ती गाडी आली की ते लांब चल म्हणतात, ते कॅन्सरची गाडी आहे म्हणतात. इतकं ते बदनामी झाली आहे त्या तालुक्याची. आणि सामाजिक प्रश्न त्याच्यापेक्षा गंभीर. माऊली, त्या तालुक्यामध्ये रोटी बिटी व्यवहार नाही. लग्नाला पुरीच कोण देत नाही तिथं. का देतील? त्याच्या अंगात कॅन्सर आहे ना, कशाला देणार? आपली पोरगी देऊ आपण? लोक आता गावं सोडून जा लागले तिथली. आधार कार्ड बदला लागले, नको म्हणजे शिरू आम्हाला. ते कोणामुळे झालं? यातलं एक साधं उदाहरण विकृत मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं. 7-8 वर्षापूर्वी मी जाऊन हात जोडून सांगत होतो, आरोग्य करू नका, जमिनी खराब होणार, जमिनी खराब होणार. आज शिरोळ तालुक्यातल्या 70% जमिनी क्षारपड झालेल्या आहेत, डेड सॉइल. त्या जमिनीमध्ये काहीही उगवून येत नाही. शासनाचा रिपोर्ट आहे हा, तुम्ही ऑनलाईन सर्च करा, कृषी विभागामध्ये त्याचे रिपोर्ट पण आहेत. 70% जमिनीमध्ये काहीही उत्पन्न घेता येत नाही. संपली जमीन. आता काय करायचं पुढच्या पिढीनं? काय खायचं? संपलं. कुणी गेलंय? आपण निघायचं. 6 वर्षापूर्वी तिथल्या एका गावामध्ये मी गेलो होतो, सामुदायिक भाजीपाला, त्या गाड्या बिड्या आणि त्यांचं काय जोरदार पैशाच्या मस्ती, तर काय बोलू मी. संध्याकाळी जेव्हा ते सगळे प्लॉट फवारण्या वगैरे चालू होत्या, दोडकं जे आहे ना, आपण दोडकं खातोय,
एक वीतभर दोडकं होतं, वीतभर. त्याला माझ्या समोर ते इंजेक्शन मारत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी एवढं दोडकं. माऊली काय आहे? विकृतपणा आहे ना. असं कधी होतंय? तुम्ही शेतकरी आहात. एका रात्रीत 1 फुटभर 1.5 फूट वांग होतं, दोडकं होतं. ती नीतिमत्ता समजून घ्या. पैसे मिळवण्यासाठी माणूस कुठल्या थराला गेला? आज अशा पद्धतीने विषारी तयार झालेलं दोडकं जर आपण आपल्या समाजातील लोकांना खायला दिलं तर त्या लोकांच्या तब्येती आरोग्याबद्दल आपण खेळतो की नाही? हे पाप कोणाच्या वाटेला? भोगा लागले बघा तिथं. संपलं, भोगा लागलेत. करू नका, मी हात जोडतो तुम्हाला, खरोखर करू नका. माऊली 2 पैसे कमी मिळवावं तर सुखा समाधानावर शांत झोपा घरात. हे काय खरं नाही. पैसे तर मिळणार नाहीतच तुम्हाला, मी गॅरंटेड सांगतो. पण त्याच्याबरोबर ह्या ज्या काही वाईट गोष्टी आलेत त्या तुम्हाला, तुमच्या पोराबाळांना त्याचा त्रास आहे सगळा. आणि खरोखर हे अध्यात्म आहे बरं का, तुम्हाला पटवा करणं बघतो. मी बघितलंय ही गोष्टी. माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत की तुम्हाला ऐकवणार नाही माऊली, खरोखर ऐकवणार नाही. आणि मी डोळ्यानं बघितलेली आहे. देशोधडीला लागला शेतकरी माझा, मला फार त्रास होतो या गोष्टीचा. आणि कशा करता हे सगळं? पैसा 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 आहे का राव हे सगळं? जरा आनंदानं सुखासमाधानानं जगलं पाहिजे. आज ज्या जमिनीतून आपण हे उत्पन्न घेतो आहोत त्याला भारतीय संस्कृतीमध्ये भूमाता म्हणतात ना, बरोबर? ती आई आहे, अन्नदाता आहे. कोण कोण जमिनीमध्ये जाताना, रानामध्ये जाताना पाया पडून जातो? आईला पाया पडून कोण जाते मला सांगा? का का आपण कमरा मोडतात का आपल्या? ती आपल्याला घालते की नाही खायला? आपल्या घरात आई बाबा आहे, आपण पाया पडतो. आपली संस्कृती आहे की नाही सांगा देशाची? आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींच्या पाया पडतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. ह्याला पैसे पडतात काय? ह्याला शारीरिक कष्ट आहेत काय? तुमची भावना महत्वाची आहे. रानामध्ये जाताना तुम्ही फक्त पाया पडून वाकून जरी स्पर्श करून गेलात, तुमची आई आहे ती. मी अनेक शेतकऱ्यांना सांगितलंय आणि खरोखर प्रामाणिकपणे सांगतो, भगवंत आज इथं आहे ज्याला मी मानतो. कित्येक शेतकऱ्यांनी मला फोन करून सांगितलं बरं काय, साहेब आम्ही शेतात पाया पडून जायला लागलोय, 8-15 दिवसानंतर ना त्यांचं शेत त्यांना वेगळंच दिसायला लागलं. ते काहीतरी वेगळंच साहेब दिसतंय, शब्दामध्ये मांडता येत नाही. आणि ते वेगळं दिसतंय म्हणजे काय माहितीये का? रूढ अर्थानं तुम्ही तिला वात्सल्यानं आईसारखं मानायला लागला ना, त्यामुळे ती शेत तुम्हाला आईसारखं भासायला लागलं. शेत तुमच्यावर प्रेम करते, लक्षात घ्या. तुम्ही सुद्धा त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे, आदरभाव दाखवला पाहिजे. कुठली आई आपल्या मुलांना टाकते? अशी आई आहे? जे टाकते ती आई नाहीच. किती पण पोरगं वांड असले की नाही, आगाऊ असलं तरी आई वात्सल्य भावनेनं आपल्या बाळाला पोटाशी धरते. ही तुमची माऊली, ती धरणी माता तुम्हाला म्हणजे त्याच्या लेकराला कधी खाली पडू देईल असं वाटतंय तुम्हाला? पण तुम्ही तिला आई म्हटलं पाहिजे ना. आपल्याला वरबडून घ्यायचं आहे रानातून, किती उत्पन्न येतंय, किती असं करू तसं करू तसं. अरे तिच्या आरोग्याची काळजी नाही, तिच्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने बघत नाही, तिला तो मान सन्मान देत नाही आणि तुम्हाला नुसतं तिच्याकडनं पाहिजे. किती स्वार्थ आहे आपला. माऊली इथं चुकलं बघा सगळं. म्हणून माझी नेहमी विनंती असते की बाबा शेतावर प्रेम करा तुम्ही. आणि गमतीच्या गोष्टी सांगू का तुम्हाला? नैसर्गिक पारंपरिक शेतीतल्या ह्या अत्यंत गंभीरपणे घ्या तुम्ही सगळ्या लोकांनी. आणि ज्यांना खरोखर इच्छा आहे त्यांनी, मी सांगतो ते छोटे प्रयोग करून बघा. आणि हे सगळे प्रयोग ₹0 किमतीचे आहेत बरं का. मी जे सांगायला लागलो ते सगळं सोपं आहे, ते तुम्ही करून बघा. मग तुम्हाला कळेल की निसर्गामध्ये काय ताकद आहे, ज्याला मी म्हणतो परमेश्वराची ताकद. कारण मी श्रद्धावान माणूस आहे, मी दत्त महाराजांना मानतो. तुमच्या शेतावर मी जे म्हणतोय की तुम्हाला प्रेम केलं पाहिजे, त्यातील एक छोट्या 2 गोष्टी तुम्ही दररोज तुमच्या रानामध्ये गेलं पाहिजे. दररोज तुमचा पाय तुमच्या जमिनीला दररोज लागलाच पाहिजे. त्याच्या पुढची महत्वाची गोष्ट, तुमचं पीक कुठलंही असू दे, कुठलंही, तुमच्या पिकाला तुमचा दररोज स्पर्श झाला पाहिजे. मायेचा हात तुमच्या पिकाला लागला पाहिजे. तुमची पिकं जिवंत आहेत, त्यांना मालकाचा स्पर्श कळतो.
त्यांना मालकाचं बोलणं कळतं, पीक सुद्धा तुमच्याशी बोलतं, तुम्हाला ती भाषा कळली पाहिजे. याच्यावर शास्त्रशुद्ध पुस्तक लिहिलेली आहेत. तुम्हाला पटणार नाही, पिकांना तुम्ही मायेचा स्पर्श केलेला कळतो. जर तुम्हाला याची अनुभूती आणि अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्या रानामध्ये एक सरीला फक्त तुम्ही दररोज हात लावा. 15 दिवस, फक्त 15 दिवस रानात जायचं नाही, त्याच्यावर हात प्रेमानं हात ठेवा. आपल्याला काय पैसे पडत नाही, काय नाही. जाताना नुसतं हात लावत जायचं. 15 दिवसानं निरीक्षण करा, ज्या तुमच्या सरीला तुम्ही स्पर्श केलाय त्याची वाढ, त्याचे फुटवे, त्याचा कलर आणि इतर सरी याचं निरीक्षण करा. तुम्हाला कळेल गंमत स्पर्शाची काय आहे. ती सरी ते रान वेगळं दिसतं बरं का, तुला फुटवे वेगळेच येतात, कारण तुमच्या मायेचा स्पर्श त्याला झालेला आहे. त्या झाडाला कळलंय की मालकाचं माझ्याकडे लक्ष आहे बरं काय. घरातली कुत्र मांजर सुद्धा आपल्या पायातून खेळते की नाही, त्याला सुद्धा प्रेमाची गरज असते, स्पर्शाची. लेकरू आपल्याकडे येऊन चिकटते की नाही, त्याला स्पर्श हवा असतो. तसा स्पर्श तुमच्या झाडांना हवा आहे. आपण देतो का? आपण लावलं की फवारण्या कापायला डायरेक्ट, असं नाही. तुम्ही दररोज रानात जावा, प्रेम करा त्याच्यावर, त्याला स्पर्श करा. तुम्हाला ते रिस्पॉन्स देतं, तुम्हाला फरक जाणवतो, नजरेला जाणवतो बरं काय. मी काय असं स्वप्नातलं सांगत नाही, आणि हे सुद्धा आम्ही सगळ्यांनी करून बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगतोय. मी स्वतः करून बघितलेलं आहे. प्रचंड अहो, घरात दारात एखादं झाड असेल कुंडीतलं, त्याला हात लावा 8-15 दिवस, त्याशी प्रेमानं बघा, त्याशी बोला. तुम्हाला हा वेडेपणा वाटेल, पण तुम्ही तुमच्या पिकाशी, झाडाशी बोलल्यानंतर त्या झाडामध्ये आणि त्या पिकामध्ये प्रचंड फरक पडतो बरं का, प्रचंड फरक पडतो. याची 2-3 उदाहरणं सोपी आत्ताची ह्या वर्षाची तुम्हाला देतो मी. या आमच्या मस्त प्रवासामध्ये आम्हाला असे प्रचंड अनुभव येतात, ज्या ठिकाणी ईश्वरीय वास आहे असं मी मानतो. भगवंत सगळ्याकडे आहे हो, तुमचा विश्वास, श्रद्धा असली पाहिजे. सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव माहिती आहे तुम्हाला, महाबळेश्वरचा पायथा वाई. सधन गाव आहे, आध्यात्मिक गाव आहे. गणपती वाईचा महागणपती फार फेमस आहे तिथला. आणि वाईला हळद वगैरे आजकाल जोरात, म्हणजे स्ट्रॉबेरी आहेच, हळद वगैरे फार जोरात करतात तिकडे. शेतकरी चांगले आहेत तिकडे, आपले काम चालू आहे. 6 महिन्यापूर्वी वाईमध्ये आमच्या ऑफिसला एक फोन आला. एक मॅडम होत्या, एक माऊली होत्या, ज्या गव्हर्नमेंट रिटायर्ड ऑफिसर होत्या, नवरा बायको. त्यांना हाऊस म्हणून ते शेती करत होत्या. त्यांनी स्ट्रॉबेरीचा प्लॉट केला. कोणीतरी सांगणार, कन्सल्टंट भरपूर असतात. आणि त्या प्लॉट सुंदर केला, पण त्याला रोग आला, पानाला प्रॉब्लेम झाला वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याच दरम्यान त्यांनी आमचा कुठला तरी एखादा व्हिडिओ बघितला, आणि बिना औषधाचं आणि हे ते वगैरे सगळं ते आम्ही सांगितलं. कुठेतरी भाषण ऐकलं माझं, कुठल्या तरी शेतकऱ्यांचा अनुभव त्यांनी ऐकला, आणि त्यांनी ऑफिसला आमचा फोन केला की हे खरं आहे का, असं निसर्गामध्ये असतंय काय वगैरे वगैरे. ते आमच्या ऑफिसमध्ये सांगितलं, हो 100%, आमच्याकडे एवढे शेतकरी काम करतायत, तुम्ही शांतपणे करा, डोकं काय हे करू नका, आणि कुठलं औषध मारू नका रासायनिक. मग ते नियंत्रणात कसं येणार. मग ते दुकानदार म्हणाला हे मारायला पाहिजे, काही करू नका म्हणून सांगितलं, आणि सोप्या काही पद्धती सांगितल्या. तर आम्ही एक झाड पाल्याचा काढा तयार केलाय. काढे आपण पित होतो ना लहानपणी, आपल्या घरामध्ये असेल तसाच एक काढा तयार केलाय शेतासाठी, पानासाठी. तर आम्ही अन्नपूर्णा त्याला म्हणतो. तर ते माऊली म्हणाले की नाही, ते तुमचं अन्नपूर्णा आम्हाला जरा पाहिजे फवारण्याला वगैरे. ऑफिसमध्ये काय नाही, अर्जंट पाहिजे आहे. ते आमचं पोस्ट ऑफिस मधनं जात आहे, आमचं कोणी डीलर डिस्ट्रीब्युटर नाही, किंवा आम्ही ते व्यापारी तत्वानं करतच नाही. हे सगळं आमचं सोशल चाललंय. ते म्हणजे नाही 4 दिवस लागणार पोस्टल. नाही 4 नाही, ते सगळा प्लॉट जाईल माझा. भीती वाटत असते ना प्लॉट जाणार, लगेच पाहिजे, ते लगेच कोण देणार नाही. दरम्यान त्या दुसऱ्या दिवशी मी पुण्याला निघालो होतो त्याच्या कामासाठी. आमच्या ऑफिसच्या त्यांनी आमच्या त्यांना सांगितलं, आमच्या ऑफिसच्या स्टाफने, सर उद्या निघाले पुण्याला, तर ते पहाटे जाणार आहेत. हायवेला तुमचं कोण येऊ असेल तर ते तुम्हाला देतील. नाही, सरांना माहितीच आहे मला, आणि त्यांना प्लॉटवर मला बोलवायचं वगैरे, तुम्ही शक्य नाही, तिकडे कामाला जाणार. आणि थोडंसं टाईट असते कामाचं माझं, मी पळापळ सुरू असते माझी. तर ती माऊली सकाळी 6-6:30 हायवेला मुलग्याला घेऊन थांबली. मी 4ला उठून निघालो, आणि आलेली होती. मला फोन झाला, मी त्यांना गेल्यावर नाही म्हटलं, सर तुम्ही 2 मिनिटं याच. शेवटी काय होतं माहितीये काय, मी माझं आयुष्य तुमच्यासाठीच टाकले वळून. आता मी दुसरं काय काम करत नाही. 24 तास शेतकरी आणि मी. त्यामुळे एखादा तुमच्यासारखा शेतकरी भेटला, त्यांना आग्रह केले तर मला मोडवत नाही.
जसं आता येताना मला त्या माऊलीचा आग्रह मोडवता आला आणि मला वेळ होत होता, त्यांचे फोन येत होते, तुम्ही थांबला होता तरी तिच्या प्रेमासाठी मला 10-15 मिनिटं गेलीच माझी त्या ठिकाणी. तसं ती माऊली मला म्हणाली, सर 5-10 मिनिटासाठी चला. मग प्लॉटला गेलो मी, बघितलं तर खरंच रोग आलेला होता. मी सांगितलं त्यांना नैसर्गिक गोष्टी काय करायच्या, कशा करायच्या. तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे आता, बिन पैशाच्या. त्याची किंमत नसली तरी त्याचं महत्व वेगळं आहे, करून बघा. तुम्हाला दवाखान्यात जावं लागणार नाही शेतासाठी. तसं तिनेही सांगितलं तर त्यांना ते काय पटायला तयार नाही, कारण पैसे दिल्याशिवाय चांगलं मिळतं हे डोक्यातच नाही ना आपल्या. आणि मग त्या प्लॉट मध्ये 5 मिनिटं बसलो, कारण मला आवडते नेहमी जमिनीवर बसायला शेतामध्ये, कारण तो एक स्पर्श वेगळा आहे जमिनीचा माऊली, तो मी मानतो. ते मॅडम, ते सर आणि आम्ही जमून, हो ते खुर्ची घ्या. अहो जिथनं पीक आहे आपलं माऊली आहे त्याच्यावर बसलं पाहिजे आपण. आणि मग गप्पा 5-10 मिनिटाच्या इकड तिकडच्या सगळ्या सुरू झाल्या. आणि बोलता बोलता ते माऊली म्हणाले की सर तुम्ही भाषणामध्ये जे जे सगळं सांगताय आध्यात्मिक, ते सगळंच तुम्हाला अनुभव मिळालाय काय हो? 100% मिळालाय म्हटलं. मी माझ्या भगवंताला दररोज भेटतो आणि खरोखर सांगतो का मला माझा परमेश्वर दररोज दर्शन देतो तुमच्या रूपामध्ये, आणि माझा परमेश्वर तुमच्यातच आहे. हेच माझं काम आणि माझी माऊली तुम्हीच. त्यासाठी मला तिकडे जायची गरज नाही. अत्यंत प्रामाणिकपणे मी सांगतो की मला तो नेहमी तुमच्यामध्येच दिसतो सगळ्यांच्या मध्ये, आणि खरोखर तो भेटतो. त्याची अनुभूती मला दररोज मिळते. हे सगळं बोलत असताना ती माऊली मला म्हणाले, सर एक छोटासा प्रॉब्लेम झालाय आमच्या इथे, जरा मार्गदर्शन करा त्याचं. म्हणलं काय झालंय? तर त्यांचं घरासमोर एक चाफ्याचं झाड होतं, आपला चाफा. आणि घराचं काहीतरी बांधकाम करताना ते आडवं तिडवं आलं असेल ना, स्वार्थी माणूस पहिला तोडून टाकते. पहिला झाड तोडलं म्हणजे दमलं थोडक्यात, एक 5-6 फूट ठेवून ते उडवलं झाड, आणि मी घरबीर बांधलं वगैरे. तर तुम्ही सगळे शेतकरी आहात, कुठलंही झाड बेंडल्यानंतर, तोडल्यानंतर त्याला फुटवा येतो ना, तो निसर्ग नियम आहे, लक्षात घ्या. तोडलं की ते फुटणार खालून, तो निसर्ग आहे, ते बाहेर येतेच. 6-7 महिने झाले चाफा तोडून, त्याला फुटवाच आला नाही. त्यांना वाटलं की ते मेलं, म्हणजे मुळं बेळं संपलं. असं काही ठिकाणी होतं. तू म्हणाले की आम्ही चाफा तोडलाय आणि तो फुटतच नाही हो. अतिशय स्पॉन्टेनियस माझ्या तोंडातून शब्द निघून गेले, गमतीशीर. मी म्हटलं मॅडम, तुम्ही म्हटलं झाड तोडताना त्याची परवानगी घेतलेली नव्हती, ते झाड रुसले तुमच्यावर. हसा लागल्या जोरात. ते सर हसा लागलं, असं कुठे जास्त काय मला वाटतं. ते मी चुकून बोलून गेलो, मी काही विचारपूर्वक बोललो नाही काय. मी म्हटलं झाड रुसलंय तुमच्यावर, तुम्ही तोडताना त्याला विचारलेला काय म्हणून, असं कुठे असतंय मला वाटलं. म्हटलं असतंय. आणि मग गंभीर विषय झाला, आणि मग त्यांना मी सांगितलं की हो, झाडाला संवेदना वेदना असतात, तुम्ही त्याला सांगायला पाहिजे होतं, त्याला विचारायला पाहिजे होतं. आमच्या घर बांधताना तू आडवा येतोय, जरा तोडते तुला मी परत. आपण याची पहिल्यांदा त्यांना गंमत वाटली, पण नंतर मी त्यांना काही उदाहरणं दिली अध्यात्मातली, आणि मग ती माऊली एकदम गंभीर झाली. मला म्हटलं सर खरंच आहे का असं? म्हटलं हो. मी त्यांना हेच सांगितलं जे तुम्हाला सांगितलं. मी म्हटलं जाऊन जरा त्याची माफी मागा, म्हटलं झाडाला जरा सॉरी म्हणा, माझ्या स्वार्थासाठी तोडलं तुला, आणि त्याला विनंती करा म्हणजे तुमच्यासाठी ते महत्वाचं आहे असं तुम्ही त्याला सांगा, आणि खूप प्रेमानं त्याला स्पर्श करा. एक 2-4 दिवस, 8 दिवस त्याला तुम्ही जरा प्रेमानं जरा गोंजारा. दारात झाड आहे हो, त्यासाठी काय कुठं जायची गरज नाही. मी तिथून तेवढं सांगून मी माझ्या कामाला निघून गेलो. पुढचं मला माहित नाही म्हणजे मी विसरून गेलो, अगदी खरं सांगतो. मी माझ्या कामात, माझ्या पळापळ. 1 महिना, 1.25 महिन्यानं मी आंध्र प्रदेशमध्ये होतो, विशाखापट्टणमला. तिकडे आमचं काम सुरू आहे हळदीवर, तिकडे प्लॉटला होतो मी. आणि सकाळी 8 वाजता ह्या बाईंचा फोन आला मला. मी गडबडलो, म्हणजे कुठले, त्यांचा वाईचा फोन आला, यांचा मॅडमचा. माणूस किती चंचल असतो बघा, मन माणसाचं. मलाही पहिल्यांदा एकदम 2 मिनिटं वाटलं काय झालं नाही वाटतं, शिवाय देते बाई मला आता. असं मलाही वाटलं. मी फोन उचलला आणि म्हटलं मॅडम आज कशाची आठवण? तर तुम्ही कुठे आहे? म्हटलं मॅडम मी आंध्र. तिकडे काय करत आहे? म्हटलं हो तुम्ही शेतकरी, दुसरं काय म्हणलं, त्यासाठी आलोय. नाही तुम्ही वाईला कधी येणार? तुम्ही यायला पाहिजे वाईला. आणि बोलता बोलता त्या माऊलीचा स्वर एकदम
भावनिक झाला एकदम. मी म्हटलं काय झालं, डोळ्यात पाणी येतंय काय? तर होय, मला मला तुमच्याशी भेटायचं आहे, बोलायचं आहे तुमच्याशी. म्हटलं बोला. "नाही नाही, तुम्ही या घरी माझ्या." म्हटलं मौली ते शक्य नाही, वेळेचा अभाव आहे. काय झालं ते मला तुमचा अनुभव थोडक्यात सांगा. त्यांनी जे सांगितलं ना, ते माझ्या डोक्यामध्ये सुद्धा लख्ख, म्हणजे परमेश्वरावरील श्रद्धा अशा प्रसंगामधून वाढते बरं काय. तो त्याचं रूप दाखवतो. त्याचं असं झालं, मी ज्या दिवशी सांगून निघालो, त्यानंतर तडक ती माऊली शेतातून उठली आणि घरी गेली. पहिला गरम पाणी केली थोडं. गरम पाण्यानं अंघोळ घातली त्या झाडाच्या बुडक्याला. त्याला पुसून घेतलं. मनापासून माफी मागितली. सॉरी म्हणाले, माझं चुकलं. मी तुला विचारलं नाही. सगळे हसत होती, चेष्टा करत होती. तरी त्या बाईची श्रद्धा, विश्वास बघा. ते म्हणजे नाही, सरने सांगितलंय, तुझं माफी आहे, मी आमच्या स्वार्थासाठी तोडलंय, तुला विचारलं नाही, तुला दुखलं असेल, पण तरी सुद्धा तू फुटला पाहिजेस, त्याशिवाय माझ्या मनाला शांतता मिळणार नाही, माझ्याकडनं चूक झाली आहे. असं म्हणून ती माऊली दररोज सकाळ संध्याकाळ जाता येता त्याला स्पर्श करत होती प्रेमाचा, आणि 2 वाक्य बोलत होती. तू वाढायचं बरं काय, तू परत दारात आमच्या दिसला पाहिजेस, परत वास यायला पाहिजे, वगैरे वगैरे. तिच्या भाषेत बोलत असेल, शब्द मला माहिती नाही. माऊली 15 दिवसात त्याला फुटवा आला. 15 दिवसात फूट आली आणि वाढायला लागलं झाड. काय झालं असेल त्या बाईचा विचार करा. आणि 15 दिवसांना वाढल्यानंतर तिने मला फोन केला आणि असं झालं. अजून काय पाहिजे तुम्हाला? माऊलींना म्हटलं, त्याची आलेली 2 फुलं पहिली तुम्ही ढोल्या गणपतीच्या पायाशी ठेवा, कारण ही कृपा त्याची आहे. मी निमित्त मात्र आहे सांगणारा, माझं काय नाही. पण त्या बाईला या निसर्ग व्यवस्थेतील अनुभव आला की नाही, आता ते निसर्गापासून बाजूला जाईल काय? आता नाही केमिकल बिमिकल, आता असंच काम करणार. असंच सेम मुंबईला नाला सोपाऱ्याला आमचे हे मित्र जे आहेत, सहकारी माझे, सौरभ सरवटे, त्यांच्या भावाकडे आम्ही गेलो होतो 2-3 महिन्यापूर्वी. त्यांच्या दारामध्ये एक मोठं फणसाचं झाड आहे. त्यांच्या भावाचा बंगला आहे, ज्यांचा मोठा व्यापार आहे. त्या दारामध्ये ना फणसाचं झाड जे आहे, त्या फणसाच्या झाडाला दरवर्षी एकच फणस लागतं. किती? एकच. झाड मोठं, एकच फणस. फणस माहिती आहे ना, आपण फणस, फणस एकच फणस. एकच फणस कसं, दरवर्षी एकच. 2 वर्षापूर्वी डोंबिवलीतील कोणतरी गुरुमाता, त्यांच्याकडे आध्यात्मिक व्यक्ती कोणतरी आली होती घरी, त्यांच्या काय कार्यक्रमासाठी. तर ते घरात जाताना दारात झाड आहे, अगं एकच फणस. होय माऊली, ते दरवर्षी एकच लागतो. त्या माऊलींनी पटदिशी बोलून गेल्या, अगं त्याला सांग झाडाला, त्या झाडाशी बोल, एका फणसानं काय होणार आपलं, भरपूर लागले पाहिजे फणस, एक फणस कोणाला पुरणार, असं त्या बोलून गेल्या. त्यानंतर त्या माऊलींनी त्या झाडाला सांगितलं, बोलल्या, एक फणस कोणाला पुरणार, आमच्याकडे एवढी लोक येतात, हे होतंय ते होतंय, असं कसं आमची लाज जाते, भरपूर लागलं पाहिजे, वगैरे वगैरे बोल. आणि परवा जेव्हा ही आणि मी गेलो होतो, तेव्हा झाडाला बघितलं 350 फणस. 350 फणस लागले या वर्षी झाडाला. आता ह्याला काय म्हणणार तुम्ही, चमत्कार? नाही, चमत्कार नाही तो, याने श्रद्धा आणि विश्वास. भगवंत तुम्हाला सगळं दान तुमच्या पदरात टाकायला तयार आहे. तुम्हाला त्याची आठवण येत नाही, तुम्हाला त्याचा विसर पडलाय बरं का माऊली. शांतपणे विचार करा सगळी. परमेश्वराची आठवण तुम्हाला मला कधी होते नाही, ते अडचणीत आलो की नाही आपण, नारळ घेतला की इकडे आलो बघा, बाबा बघ माझा प्रॉब्लेम, माझं असं, माझं तसं. अडचणी, माणूस किती स्वार्थी आहे बघा. अडचण आली की परमेश्वर. आणि जेव्हा तुमचं सगळं चांगलं चालू आहे, मस्त चालू आहे, तेव्हा मी केलं, माझ्यामुळे झालं, मी राबा लागलोय, माझं बुद्धिमत्ता. चांगलं झालं की मी, आणि वाईट झालं की तो, हे असलं कसलं काही. माझं म्हणणं वेगळं आहे माऊली, पटतंय काय बघा. जेव्हा सगळं चांगलं चालू असतं, आबादी आबा, 2 वेळ जेवतोय, झोपतोय, छप्पर आहे डोक्यावर, कर्ज नाही, आरोग्य चांगलं आहे घरातल्या सगळ्या व्यक्तींचं, हे आता महत्वाचं आहे सगळ्यात. त्यावेळेला तुम्हाला त्याची आठवण यायला पाहिजे, सगळं चांगलं चालू आहे ते तुझ्या कृपेमुळे, तेव्हा तुम्ही हात जोडला पाहिजे, ना की प्रॉब्लेम आल्यावर. बरोबर आहे की नाही? पण असं होत नाही, मनुष्य हा स्वार्थी आहे. अडचणीत असताना परमेश्वर, चांगलं चालू असताना नाही. तुम्ही लोकांना ईश्वरीय रूप हे बघता आलं पाहिजे, जे आसपास आहे.
ते तुमचं चांगलं होण्यासाठी शेतामध्ये ईश्वरी रूप आहे, असतं, होतं आणि आजही आहे. आपल्याला विसर पडलाय, कारण तो अहंकारामुळे विसर आहे. तुम्ही तुमच्या शेतामध्ये उत्पन्न घेण्यासाठी निसर्गाबरोबर थोडं जाऊन काम करा. नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करा आणि मग तुम्हाला कळेल की शेतामध्ये कसं सुंदर उत्पन्न येते. कधीही माऊली तुम्ही नुकसानात येणार नाही बरं का. ज्या पद्धतीची बियाणं आपण वापरतोय ते थोडं तुम्ही आता जुनी पारंपरिक बियाणं शोधा. आता साहेबांनी सांगितलं बियाणांची बँक आहे, इथं तुमच्याकडे कोणतरी गट करतोय, ती बियाणं आणून तुम्ही पहिल्यांदा प्रयोग चालू करा, बियाणांचे प्लॉट करा. त्याचं मुख्य कारण तुम्हाला सांगतो. आजची जी बियाणं आहेत, हायब्रिड आणि बीटी बियाणं जे आहेत ना, त्याच्यामध्ये जनुकीय बदल केले, माहिती आहे ना, बियाणं चेंज केलेली आहेत का तर उत्पन्न यावं म्हणून. पण त्या बियाणांच्या मध्ये किती विकृत बदल केलेत सायंटिफिक दृष्ट्या तुम्हाला माहितीये. माझ्याकडे शासनाचं एक परिपत्रक आहे, कॉन्फिडेन्शियल पेपर आहे. 160 बियाणांच्या मध्ये जनुकीय बदल म्हणजे डीएनए चेंज करताना त्याच्यामध्ये शास्त्रीय दृष्ट्या काय बदल केले ते लिहिलेलं आहे. त्यातले 2 सांगतो. सगळे सांगितले तर तुम्ही जेवणार नाही जाऊन, खात्री आहे मला. टोमॅटो आपला आहे या परिसरामध्ये होतो टोमॅटो, म्हणून टोमॅटो बरोबर. मी एक अनुभव सांगतो या शब्दावर व पाणी नर्सरी मधून एक भाजी हळदी सावळे ठेवले, पाणी टाकलं, म्हणे पुढचं पाणी टाकलं त्याला सवय लागेल या पाण्याची, ते केलं. पण तुपामुळे ते रोप लावले लगेच ते का ते सांगणार आहे मी तुम्हाला. आता पुढं पुढं परत मारले त्याच्यात गेले परत म्हणे पाहता एक म्हणजे अनुभव सांगतो. पाहताना तर त्याला फक्त पर्याय आम्हाला सांगा म्हणजे समाधान. सांगतो पर्याय सांगतो. काय बोलत होतो मी, विसरलो. हा, टोमॅटो. टोमॅटो हे नाजूक पीक आहे बरोबर. टोमॅटो जेव्हा तयार होतो, लाल रंगावर येतो, त्यानंतर त्याचं शेल्फ लाईफ कमी आहे, लगेच खराब होतो बरोबर. पिकलेला टोमॅटो बघा, लगेच तो मावळतो, काळा पडतो, लगेच खराब डिकम्पोज व्हायला चालू होतो, खराब व्हायला चालू होतो. म्हणून थोर शास्त्रज्ञांनी टोमॅटोचं शेल्फ लाईफ वाढवायचं म्हणून टोमॅटोच्या बियाणामध्ये जनुकीय बदल केले, बियाणं चेंज केलं, हायब्रिड. टोमॅटोचं साल हे कडक व्हायला, आता टोमॅटो कडक आहेत की नाही, आहेत ना कडक, तुम्हाला माहिती आहे. टोमॅटो कडक होण्यासाठी जे जनुकीय बदल केले, टोमॅटोच्या बियाणामध्ये डीएनए मध्ये डुकराचा डीएनए घातलेला आहे. कसला? माझ्याकडे डॉक्युमेंट आहे गव्हर्नमेंटचा, नुसतं बोलणार नाही मी इंजिनियर आहे, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, मी जे बोलतोय त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. डुकराचा डीएनए टोमॅटो मध्ये घातलेला आहे. बोला आता काय ह्याच्यावर काय बोलायचं आपल्याला. भात, तांदूळ उत्पन्न भरपूर यावं म्हणून माशाचा डीएनए, फिश माशाचा डीएनए त्यात घातलेला आहे. कपाशी भरघोस यावं म्हणून त्याच्यामध्ये विंचवाचा डीएनए घातलेला आहे. असे माझ्याकडे 160 बियाणांच्या मध्ये काय काय घातलं याचं डॉक्युमेंट गव्हर्नमेंटचं सर्टिफाईड आहे. ते जर मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही जेवणार नाही ताटात जाऊन, तुम्हाला ते दिसायला लागेल सगळं. हे नैसर्गिक आहे, ह्यामध्ये नैतिकता आहे, मला हे पटत नाही. असलं घाणेरडं काम करायचं नाही, जरा सुद्धा करायचं नाही. हे तुमच्या माझ्या तत्वाच्या नीतीच्या पुढचं आहे, हे निसर्गाच्या विरोधातलं आहे. हे घाण काम करायचं नाही. आणि मी तुम्हाला तळमळीनं सांगतो की हे काम तुम्हीही करायचं नाही. तुम्ही जुने बियाणं शोधा, जुन्या बियाण्याचे प्लॉट करा, तुम्हाला उत्पन्न येणार, घाबरू नका. पैसे मिळवायचे म्हणून ह्या घाणेरड्या गोष्टी करायच्या आपण, तुमच्या मनाला पटतं हे, मला पटत नाही माऊली. म्हणून जुनी बियाणं आपले पाहिजे, जुन्या बियाणांचे प्लॉट करा. 175 आहेत कुणाकडे, हे बघा इथंच उत्तर आहे. महाराष्ट्राची होती का बाजरी, बाजरी शोधून बरं माझ्याकडे आता कोणी भर मी 50 शेतकऱ्याला फुकट देणार आहे ते बियाणं. हे बघा 50 लोकांनी करायचं ह्याबद्दल टाळ्या आहेत बरं काय.
देवतांची बाजरी सर्टिफाईड. 100 हे बघा 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 बघा, मी काय म्हणालो मगाशी परत सांगतो, इतका अनुभव तुम्हाला तुम्हाला भगवंत त्याचं रूप दाखवत असतो. आहे आहे परमेश्वर इथं तुमच्यात बसलाय, तुमच्याच गावचा आहे. मी कशाला 500 किलोमीटर सांगालो तुम्हाला. हे ईश्वरीय आहे. ह्या माऊलीला ह्या व्यक्तीला जी बुद्धी दिली आहे ना परमेश्वरानं, ती बुद्धी म्हणजे ईश्वरीय आशीर्वाद आहे त्याच्यावर. लक्षात ठेवा. आज ते पोरगा आज फुकट बियाणं देतोय. हेच माझं म्हणणं आहे. आता यांचा जो प्रश्न आहे ना त्याला अनुसंधान सांगतो. एक मला सांगा, एक बी पेरल्यानंतर किती आपल्याला बिया येतात? तो तुम्ही शेतकरी आहेत सांगा मला. अंदाज अंदाज भरपूर येतात बरोबर. आता एक बी पेरल्यावर 50, 100, 200 आपले बियाणं येत असतील. हे कुणाचं कर्तृत्व? तुमचं? कळलं काय? साध्या साध्या गोष्टी सांगतो व्यवहारातल्या. एक बी पेरल्यानंतर त्याला 100-200 ज्या बिया येतात, हे माऊली तुमचं माझं कर्तृत्व नाही आहे बरं का. हे निसर्गाचं म्हणजेच परमेश्वराचं कर्तृत्व आहे. तो तुमच्या पदरामध्ये हे दान टाकतोय. आता एका बीचे 50-100 बी झाल्या, ज्याचं कर्तृत्व तुमचं माझं नाही, त्या बियाणांचे पैसे घ्यायचं हे नीतीमध्ये बसतं का? तुमच्यामुळे झालं ते 100-200. आज हा जो दादा आमचा बोलला ना, पहिला सगळी पाय पडा त्याला. का माहितीये काय? बियाणांचे पैसे घ्यायचे नसतात. हे शास्त्र आहे, हे अभ्यास आहे. जी जुनी लोक आहेत इथं त्यांनी मला सांगावं, त्यांच्या जुन्या काळी बियाणं एकमेकाला देण्याची जी प्रथा होती त्यामध्ये पैसे कोण घेत होतं? हे बघा, ही परंपरा विसरलो आपण. बियाणांचे पैसे घ्यायचे नसतात, कारण ते तुमचं कर्तृत्व नाही. भगवंतानं तुमच्या पदरामध्ये ते दान टाकलेलं आहे. त्याचे पैसे नाही घ्यायचे माऊली. ती पद्धत काय आहे ना, त्याला म्हणतात बार्टर सिस्टीम. ती पद्धत काय आहे? आज हा दादानं सांगितलं माझ्याकडे ओरिजिनल देवठांची सर्टिफाईड बाजरी 50 किलो आहे, मी लोकांना द्यायला तयार आहे. उद्या जर त्यांना मला ती बाजरी दिली 1 किलो, तो मस्त मला मोफत देईल. पण माझा धर्म, माझी नीतिमत्ता काय सांगते मला, त्यांना आज 1 किलो मला दिली, त्या 1 किलोचे 100 किलो मी करणार आहे की नाही? मी म्हणजे भगवंत करणार आहे बरोबर. त्या 100 किलो मधील एकाचे 2 किलो मी ह्याला आणून देणार. पहिला त्यानं 1 दिली, मी तुला 2 किलो देतो. कारण ह्या चांगल्या कृतीला आपण सुद्धा पाठबळ दिलं पाहिजे. आणि तुमच्या 100 किलो मधले 10-20 किलो तुम्ही सुद्धा वाटलं पाहिजे लोकांना. ही परंपरा भारतातल्या शेती व्यवस्थेची होती, जी आज नाही आहे. प्रत्येकात पैसा पाहिजे आपल्याला, प्रत्येकात बियाणात पैसा. जास्त पैसे मिळतात, बियाणाचा प्लॉट करूया. मूर्ख लोक आहेत ती, कधीही समाधानात राहणार नाही. तुम्ही बियाणं परफेक्ट बोललेलं आहे, बियाणं फुकट दिलं, हीच परंपरा आहे आपली. आणि आम्ही ते चालू केलं रे. आता आम्ही आमच्या मिशन ऑर्गॅनिकच्या संस्थेखाली बियाणांचे जे प्लॉट करतोय, प्रत्येकाला मी सांगितलं बियाणाचा प्लॉट करायचा, फुकट बियाणं द्यायचं. हा, तुला 2 किलो दिलं, तुम्ही पुढच्या वर्षी मला 4 किलो द्या. कशा करता? मला वाटायचं आहे म्हणून. आणि तुम्हाला सुद्धा देण्याची सवय लागली पाहिजे. सगळं मी माझं माझं मला मला बंद. एक साधा अध्यात्म माऊली सगळ्यांनी समजून घ्या. तुम्ही तुमचं तुमचं म्हणून जे साठवून बसताय ना, तुमच्या ओंजळीमध्ये ते तुमचं माझं माझं मी जे आहे ना, जोपर्यंत तुम्ही तुमची ओंजळ रिकामी करत नाही, तोपर्यंत भगवंत तुम्हाला अजून काही देत नाही. तो काय म्हणतो माहिती काय? हे तर धरून बसला आहे, हे सगळं भरपूर आहे, ह्याला कशाला पाहिजे? तुम्ही तुमची ओंजळ रिकामी करा, तो द्यायचं थांबत नाही. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. माऊली सोपं आहे सगळं, शिकलो शाळेमध्ये आपण. करायचं कोण? द्यायला शिकलं पाहिजे. आज साध्या सोप्या गोष्टी तुम्हाला सांगतो, घरामध्ये सुद्धा, व्यवहारामध्ये, समाजामध्ये आपल्याकडे किती सुंदर चालीरीती होत्या हो, सगळ्या आपण गमवून बसलोय. आज तुमच्या घरामध्ये एखादी गोष्ट केली, गोडधोड गोष्ट केली, काय केलं तर आपण शेजारी पाजारी नातेवाईकांना ताटामध्ये घालून देत होतो की नाही? देण्याचा आनंद किती होता, आज देतोय का? तुमचं कधी पडतं तुम्हाला? आजकालच्या सुना काहीतरी नवीन केलं की दार बंद कर, वास फोडणीचं बाहेर जाईल, दार बंद कर. कसला स्वार्थ, कसला मीपणा. अहो, देण्या घेण्यामध्ये किती आनंद होता. आज आपल्या गल्लीमध्ये कोणतरी काहीतरी चांगलं करणारी माऊली अन्नपूर्णा असायची, तिच्या हातचं भरलं वांग आवडायचं आपल्याला.
आणि ती माऊली जर भरलं करत असेल तर लक्षात ठेवून, अरे त्या काकांना माझ्या हातचं वांग आवडते बरं काय, त्यांना जरा 2 वांगी दे. किती सुंदर होतं हे आयुष्य. आता कोण तुम्हाला देते काय? तुम्ही कोणाला देताय? संपलं सगळं. ह्या परंपरा आपण मोडल्या स्वार्थापायी. जसं माणूस शिकला तसा मागास झाला असं माझं म्हणणं आहे. सुंदर भारतातल्या परंपरा मोडून टाकल्या. घरामध्ये कुठलीही चांगली गोष्ट होऊ दे, कुठली खरेदी होऊ दे, पोरबळ पास नापास होऊ दे, काही झालं तर पहिल्यांदा साखरेची वाटी आपण देवासमोर ठेवायचो का नाही? घरात शिजवलेला प्रत्येक पदार्थ परमेश्वरावर ठेवल्याशिवाय आपण खात नव्हतो. आता पदार्थ फोडणीला घातला की चव बघतच निंबा तिथंच संपतोय. देवाची आठवणच नाही आपल्याला. परमेश्वराला विसरलो माऊली आपण. आणि आपल्याला वाटतं की त्यांना आपल्यावर कृपा करावी. करत नाही. कर्माचे फल आपल्याला मिळतातच. अशा प्रचंड परंपरा, सुंदर गोष्टी आपण विसरलो. याचं कारण मी तुम्हाला हे का सांगतोय, अध्यात्म का मध्ये आणतोय माहितीये का? माणसाचं मन आणि शरीर बदललेलं आहे. आणि मन शरीर बदलण्याचं सगळ्यात मोठं पाप हे आपल्या शेतांमधलं विष करताय. ज्या पद्धतीचं अन्न तुम्ही आणि मी खातोय त्या पद्धतीचं शरीर, विचार, मन झालेलं आहे. खरं का खोटं आहे? तामसी अन्न खाल्ल्यामुळे विचार तामसी झाले. आज देवठाणातले प्रतिष्ठित तुम्ही लोक आहात. 5-25 वर्षापूर्वी देवठाण गावामध्ये तंटामुक्ती वगैरे काय मंडळ होतं का? होतं तंटामुक्ती? नव्हतं ना माऊली? कारण काही किरकोळ वादविवाद झाले, घरगुती वादविवाद झाले, शेताचे झाले, कसले सामाजिक झाले, तर गावामधील एखादी प्रतिष्ठित व्यक्ती असायची. त्या व्यक्तीनं एखादा शब्द टाकला की तो फायनल. बरोबर? आपण सुद्धा सांगायचो दादांकडे, भाऊंकडे जावा, भाऊ हे असंच आहे. त्याने सांगितलं की तिथं उठ म्हणलं की उठ, बस म्हणलं की बस. कारण ती सन्माननीय व्यक्ती असायची. त्याचा शब्द हा आपल्या गावामध्ये प्रमाण असायचा. आता घरामध्ये आपली पोरं आपल्याला ऐकत नाही, त्या भाऊंचे कोण ऐकतंय? हे का माहितीये काय? माणसाची सहनशीलता कमी झाली आहे. प्रचंड राग, प्रचंड द्वेष, विचित्र प्रकारचं मन झालंय. आणि याचं कारण तुम्ही ज्या पद्धतीचं अन्न ग्रहण करता ते आहे. तुमच्या जेवणामध्ये सात्विकता आहे का सात्विकता जेवणामध्ये? कारण ते विषाचं अन्न आहे. आपण पिकवलंय ना, काय विसरायचं नाही. सतत विसरायचं नाही, डोक्यात पाहिजे. आपण पिकवलंय, आपलं कर्म आहे ते. भरपूर मिळवायचं म्हणून विष घातलेलं आहे शेतामध्ये. ते विष तुमच्या पोटामध्ये आलंय, ते तुमच्या शरीरामध्ये, मनामध्ये पसरलंय. आणि त्या प्रकारची वृत्ती, त्या प्रकारचं मन आणि त्या प्रकारचं कर्म आपलं झालंय, म्हणून सगळं बिघडलं बघा. असा माझा अभ्यास सांगतोय. चुकीचं असेल सांगा, माफी मागतो. हे थांबलं पाहिजे माऊली. आणि हे दुसरं कोणी थांबवणार नाही. हे तुम्हाला मला थांबवायचं आहे. आपण आपल्या शेतामध्ये रसायनाचा वापर कमी नाही, थांबवायचा आहे. तुम्ही घाबरू नका, उत्पन्न कमी येईल. एक नाही, माझी खात्री. मी तुम्हाला सर्व प्रकारचं मार्गदर्शन मोफत करायला तयार आहे आयुष्यभर. मी उतरलोय, तुम्ही पण उतरा खाली. मी माझं घरदार सोडून पळतोय राममाळ गेली 10 वर्ष. आणि अत्यंत अभिमानानं माझ्या परमेश्वराचं नाव घेऊन शंकराला साक्षी करून सांगतो. आज माझे मित्र पण सांगतील, जालिंदर, आज मी ज्या शेतीशाळा घेतोय, पळापळ करतोय, शेतावर जातोय, अभ्यास वर्ग घेतोय, लोकांचं मोटिवेशन करण्याचा मी जो प्रयत्न करतोय, मी काय म्हणतो मी सर्वज्ञानी नाही. या कशाचाही मी 1 रुपये घेत नाही बरं काय, लक्षात ठेवा. मी मानधन घेत नाही, मी प्रवास खर्च घेत नाही. जालिंदर भाऊने विचारा, जालिंदर भाऊ हाय का माझं काय? फक्त तुम्ही मला प्रेमानं बोलवा, मी हजर. 10 वेळा बोलवा, मी 10 वेळा येतो. पण तुम्ही नैसर्गिक शेती करा, विषमुक्त शेती करा. माझी तळमळ त्यासाठी आहे. तुम्ही या सगळ्या जंजाळातून बाहेर पडा. पहिला तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं करा. आज शेती करण्यासाठी लागणारी शक्ती तुमच्यामध्ये आहे? खरं सांगावं मला, जुन्या काळामध्ये ज्या प्रकारच्या अंगामध्ये ताकद होती ती ताकद आहे आता? कारण घाणेरडं खातोय, हायब्रिड खातोय. हायब्रिड म्हणजे कळलं ना कसलं खातोय ते? अंगाची ताकद संपली. आज आपल्या शेतामध्ये जो मजूर गडी लोक येतात ते पहिल्यासारखं काम करतात? करू शकत नाहीत. चूक त्यांची नाही, अंगात ताकदच नाही, सत्वच नाही खाण्याला. साधं उदाहरण, जुन्या काळी पोती किती किलोची होती? आत्ता किती किलो काय? 25 वर आले, 30 वर. ती 50 किलो उचलायची कोण? कळलं काय बदल कसा आहे? 100 किलोची पोती तुम्ही उचललेत की नाही?
आता आताच्या पोरांना उचला सांगा 100 किलो